Subscribe to our YouTube channel and press the bell icon to get the latest updates. प्रेक्षको नमस्कार, मी राहुल चौबे संचेती हॉस्पिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे गुडघा शस्त्रक्रियेच्या भीतीवरती मात. प्रेक्षको, गुडघ्याचा त्रास असणारे बरीच मंडळी ऑपरेशनला खूप घाबरतात. ही मंडळी गुडघे शस्त्रक्रियेबद्दल खूप चौकशी करतात, खूप गोळ्या औषधी खातात आणि आपल्या गुगल भैयावरती रिसर्चही करतात. शेवटी कंटाळून जेव्हा त्यांना नीट चालता येत नाही तेव्हा ते डॉक्टरांकडे येतात आणि तोपर्यंत उशीर झालेला असतो. सोपी गुडघ्याची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होऊ शकते. प्रेक्षको, अतिशय आनंदाने जगण्याची आयुष्यातील कित्येक वर्ष गुडघे शस्त्रक्रियेच्या भीतीपोटी वाया जातात. आजचा वेबिनार मध्ये तुमच्या अशाच बऱ्याच शंकाचे निरसन करणार आहेत सुप्रसिद्ध गुडघे तज्ञ डॉक्टर पराग संचेती सर. ओव्हर टू यू डॉक्टर सौरभ. थँक्यू सो मच राहुल. मीट द नी एक्सपर्टच्या ह्या नवीन पर्वामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. जसं राहुलने आता आपल्याला सांगितलं की ज्या वेळेला शस्त्रक्रिया हा शब्द वापरला जातो त्यावेळेला पहिली गोष्ट आपल्या मनात येते तर भीती. आपण या शस्त्रक्रियेतनं बरे होऊ का, करताना काही अजून त्रास होईल का, आत्ता मी ज्या पद्धतीने हालचाल करू शकतोय त्याच्यापेक्षाही परिस्थिती वाईट होईल का, असे खूप गैरसमज लोकांच्या मनात असतात. आणि ह्याच सगळ्या गैरसमजात की डॉक्टर पराग संचेती यांना आज आपण आपल्याकडे बोलवलेलं आहे, जेणेकरून त्यांचे काय अनुभव आहेत, किती त्यांनी हजारो पेशंट्स बरोबर ही सर्जरी केलेली आहे, कॉन्व्हर्सेशन त्यांचं झालेलं आहे आणि त्यातनं त्यांच्या अनुभवातनं आज आपल्या बऱ्याचशा प्रेक्षकांना शिकायला मिळणार आहे की का हे गैरसमज दूर केले गेले पाहिजेत आणि गुडघ्याच्या शस्त्रक्रियेची भीती का बाळगू नये. थँक्यू सो मच डॉक्टर पराग फॉर जॉईनिंग अस टुडे. थँक्यू. इट्स इंडीड अ ग्रेट प्लेजर. मी नेहमी वाट बघत असतो की महिन्याचा शेवटचा रविवार कधी येईल आणि मी कधी आपल्याशी संवाद साधू शकेन. थँक्यू सौरभ फॉर अरेंजिंग दिस अगेन. थँक्यू सो मच सर. सर, आजचा आपला टॉपिक आहे गुडघ्याची शस्त्रक्रियांच्या भीतीवर मात. पण आपल्याकडे त्याच्यासाठी भरपूर प्रश्न पण आपल्या प्रेक्षकांकडनं आलेले आहेत की त्यांना कसली भीती वाटते. पण त्याच्या आधी थोडंसं आज आपल्या प्रेक्षकांना गुडघ्यांचे काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात, काय कॉमन प्रॉब्लेम्स गुडघ्याचे होतात याच्याबद्दल तुम्ही थोडी माहिती देऊ शकाल का? नक्कीच सौरभ. गुडघेदुखी ही एक खूप कॉमनली ऑकरिंग प्रॉब्लेम आहे आणि ऑर्थोपेडिक मध्ये गुडघेदुखी आणि कंबरदुखी आम्ही सर्वात जास्त प्रमाणात बघतो. गुडघेदुखीचे बरीच कारणं असू शकतात. त्यातले प्रामुख्याने 2 कारणं. एक तर म्हणजे उतर वयात होणारी हाडाची झीज, ज्याला आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. म्हणजे 50, 55, 60 ह्याच्यानंतर जेव्हा गुडघा दुखतो तर तेव्हा हे ऑस्टिओआर्थरायटिस मानायचं. कधी कधी रुमॅटॉइड म्हणजे आमवातमुळे पण होऊ शकतं, पण ते थोडं लवकर होतं. सो दॅट इज द फर्स्ट टाइप ऑफ नी पेन. दुसरं म्हणजे इंजरीमुळे. समजा खेळताना, पळताना, कुठं बसमध्ये उतरताना, चढताना किंवा जिन्यावर एखादी पायरी मिस होते आणि गुडघा ट्विस्ट होतो आणि गुडघा इंजर होतो. तर असं काही झालं तर मग गुडघ्याच्या आतल्या जे स्नायू असतात, ज्याला आम्ही लिगामेंट म्हणतो, मेनिस्कस म्हणजे गुडघ्याची गादी किंवा खुर्च्या म्हणतो, त्याला इंजरी होऊ शकते आणि त्याच्यामुळे मग गुडघा दुखू शकतो. ही प्रामुख्याने 2 कारण. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे उतर वयात होणारा गुडघ्याचा संधिवात म्हणजे हाडाची झीज झाल्यामुळे, आणि दुसरं गुडघ्याला इंजरी झाल्यामुळे. ते कुठल्याही वयात होतं, पण थोडं कमी वयात म्हणजे 30, 40, 20, 50 पर्यंत ते जास्त असतं, कारण ह्या पॉप्युलेशन मध्ये खेळायचं प्रमाण जास्त असतं. 50 नंतर पण लोक खेळतात, नाही असं नाही, बट द इंटेन्सिटी इज लेस. पण त्यांच्यात पण मी इंजरीज बघतो आणि त्यांच्यात पण गुडघ्याला काही झीज नाही, पण पडल्यामुळे लिगामेंट तुटते, मेनिस्कसचा टेर होतो. एक पेशंट तर माझा 64 इयर्सचा होता, ज्याचं मला एसीएलचं ऑपरेशन करायला लागलं आणि तो एकदम छान आहे आता. सो प्रामुख्याने 2 ही कारणं सौरभ. बरोबर. सर, तुम्ही उतार वयातल्या ऑस्टिओआर्थरायटिस किंवा गुडघ्याच्या झिजेमुळे होणारे प्रॉब्लेम ह्याच्याबद्दल बोललात. आता अनेक पेशंट आपल्याकडे फिजिओथेरपीसाठी येतात. त्यांचं सगळ्यात महत्वाचं म्हणणं असतं की मला डॉक्टरांकडे नको जायचं, मला सर्जनकडे जाऊन कन्सल्टेशन घ्यायचं नाहीये, मी गेलो तर ते मला सर्जरी करायला सांगते. सो ही भीती खूप लोकांच्या मनामध्ये असते. पण खरंच उतार वयातल्या सगळ्या गुडघ्यांच्या प्रॉब्लेमसाठी सर्जरी हाच एकमेव ऑप्शन असतो? नाही, नक्कीच नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी जर ऑन अन ऍव्हरेज दिवसात 50 पेशंट बघत असेल तर 40 ते 45 पेशंट्सना सर्जरी लागत नाही. म्हणजे 5% ते 10%, म्हणजे 100 10 पेशंट. तो दॅट इज द इन्सिडन्स ऑफ सर्जरी. त्यामुळे बिलकुल कोणी घाबरायला नाही पाहिजे, कारण मोस्ट ऑफ द टाइम्स
गुडघ्याचा संधिवात जरी झाला असेल तरी आपण औषधांनी गोळ्यांनी तो बरा करू शकतो, व्यायामाने बरा करू शकतो. त्याच्यात बरेच प्रतिबंधक उपाय आहेत. त्यामुळे इट्स नॉट ऑलवेज सर्जरी, इट्स अबाउट 10%. म्हणजे 10% लोकांना सर्जरी लागू शकते. पण कधी कधी काय होतं की काही पेशंट्स काय जातच नाहीत डॉक्टरांकडे आणि नको बाबा डॉक्टर सर्जरी सांगतील, मला सर्जरी करायची नाही. आणि मग केव्हा जातात की जेव्हा त्यांना चालताच येत नाही किंवा खूपच गुडघा दुखतोय, अँड देन समटाइम्स इट्स टू लेट. दॅट इज द टाइम मग त्यांना ऑपरेशन लागू शकतं. त्यामुळे अगेन आय से की प्रत्येक गुडघेदुखीच्या पेशंटला शस्त्रक्रिया लागत नाही. ओनली अबाउट 5 to 10% पेशंट्स नीड सर्जरी. त्यामुळे गुडघे जर तुमचे दुखत असतील तर प्लीज थांबू नका, त्वरित अस्थिरोग तज्ञांचा सल्ला घ्या. त्यामुळे पुढचे बदल, अजून होणारे हाडाची झीज होणारी टाळू शकते, किंवा गुडघ्यात लिगामेंट असेल, मेनिस्कस इंजरी असेल त्याच्यामुळे होणारा पुढचा त्रास टाळू शकेल. आणि स्टिच इन टाइम सेव्ह नाईफ म्हणतात ना, तसा हा प्रकार आहे. लवकर दाखवा आणि बऱ्याच वेळा मग ऑपरेशन टाळू शकतो. अगदी बरोबर. जसं जसं तुम्ही म्हणालात की अगदी 5 ते 10% लोकांना ही शस्त्रक्रियेची गरज पडते, तर काय इंडिकेशन असतात जर का कोण आपल्या प्रेक्षकांना इफ दे हॅव टू सेल्फ असेस की आता त्यांची जी झीज झालेली आहे किंवा त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो किती सिव्हिअर, किती गंभीर स्वरूपाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी काय इंडिकेशन्स आहेत सर्जरीचे, जेणेकरून ते स्वतः थोडे समजू शकतील की मला आता डॉक्टरांकडे जायची गरज आहे? करेक्ट. जो खूप चांगला प्रश्न विचारला, कारण आजचा विषय आपला जो तुम्ही दिलेला आहे मला, की ऑपरेशनची भीती कशी मनातून काढायची. त्यामुळे एक आपण आता विषयाकडेच थोडं वळूया की कुणाला शस्त्रक्रिया लागू शकते. आधी मी थोडं गुडघ्याच्या संधिवाताबद्दल सांगतो, की ज्यांना ऑस्टिओआर्थरायटिस आहे किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस, आमवात आहे, आणि ज्यांना दैनंदिन जीवनात काही करू शकत नाही, म्हणजे थोडंसं चालायचं म्हटलं तरी 500 मीटरच्या वर ते चालू शकत नाही. बरोबर. अतोनात वेदना आहेत, म्हणजे दिवसातून 2-2 पेन किलर खायला लागतायत. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे जे क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो ना, आता आज कुठं काही सोशल कार्यक्रम आहे, काहीतरी आता लग्न कार्य आहे, कुणाचं काय वाढदिवसाचं आहे, तर नाही, मी नाही येत बाबा, तुम्ही जा, माझा गुडघा खूप दुखतोय, मी नाही येऊ शकत, असं जर कुणा वाटत असेल ना, तर मग हे जे इंडिकेशन आहे की सिव्हिअर पेन, टू मच ऑफ पेन किलर्स, डे टू डे ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग तुम्ही करू शकत नाही, बाथरूमला नीट जाऊ शकत नाही, बसू शकत नाही, त्यामुळे अशा जर गोष्टी असतील तर मग गुडघ्याची शस्त्रक्रिया ही केलेली बरी. कारण इट इज अल्टिमेटली नी रिप्लेसमेंट सर्जरी इज ऑल अबाउट इम्प्रुव्हिंग क्वालिटी ऑफ लाईफ. म्हणजे तुम्ही तुमची क्वालिटी जी आहे लाईफची ती सुधारताय. आणि सेकंड म्हणजे जो दुसरा मी तुम्हाला सांगितलं की इंजरीजमुळे, म्हणजे समजा गुडघा खूपच अस्थिर असेल, म्हणजे चालता चालता गुडघा लपकतोय किंवा जिने तुम्ही चढूच उतरू शकत नाही, चालता उतरताना असं वाटतं की रेलिंग पकडावं किंवा काहीतरी भीती वाटते की गुडघा लपकून सटकून जाईल की काय, त्याला आम्ही इन्स्टेबिलिटी म्हणतो आमच्या भाषेत, म्हणजे अस्थिरपणा. जर इंजुरी नंतर अस्थिरता असेल गुडघ्याला, मग मात्र तुम्हाला शस्त्रक्रिया ही दुर्बिणीची करावी लागेल. आणि मग त्याच्यातून आम्ही नवीन लिगामेंट किंवा जे काही आत प्रॉब्लेम असेल तो लेझरनी, म्हणजे 1 टाक्याच्या शस्त्रक्रियेने सोडवू शकतो. सो दीज आर द 2 मेन इंडिकेशन: सिव्हिअर पेन, डिस्टर्ब्ड डे टू डे ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, इन्स्टेबिलिटी, अस्थिरपणा. अशा जर काही गोष्टी असतील तर मग प्रॉपर त्याचं इव्हॅल्युएशन करून, एक्सरे काढून, MRI काढून मग शस्त्रक्रिया लागते की नाही हे तुम्ही अस्थिरोग तज्ञांकडनं जाणून घ्यायला पाहिजे. सौरभ, थँक्यू सो मच फॉर आन्सरिंग दॅट इन डिटेल. तर जर एक सर्वसाधारण भीती जी लोकांच्या मनात असते आणि ते ऐकीव गोष्टींमुळे असते, कोणीतरी नातेवाईकांनी काहीतरी सांगितलेलं असतं, तर सर्वसाधारण जी गुडघ्याच्या शस्त्रक्रियेबद्दल भीती लोकांच्या मनात आहे की मी आज जे काही करू शकतोय, जे काही 5-10 पावलं करतोय, माझं घरातलं काम करू शकतोय, उद्या मी जर का सर्जरी केली तर मी हे पण नाही करू शकणार, असे भरपूर प्रश्न तुम्हालाही आले असतील सर. ही लोकांच्या मनात ही भीती कशामुळे आहे? करेक्ट. काय झालंय ना, अनफॉर्च्युनेटली जे 20-25 वर्षापूर्वी जेव्हा मेडिकल सायन्स आणि इंडियात खास करून जॉईंट रिप्लेसमेंट हे सायन्स डेव्हलप नव्हतं झालं, तेव्हा एक भीती असायची मनात की काही रुग्ण म्हणायचे की मी ऑपरेशन केलं पण आता ऑपरेशनच्या आधी बाबा बरी होते, मी आता खूप जास्त दुखते, आता नकोच. त्यामुळे ते 10 लोकांना सांगायचे. पण लेट मी टेल यू की आता इतकं शस्त्रक्रिया ही आधुनिक पद्धतीने आम्ही करतो, इतक्या लवकर पेशंट बरा होतो. म्हणजे आधी ऑपरेशन नंतर 3 दिवस आम्ही झोपून ठेवतो, आता ऑपरेशन नंतर लगेच चालवतो. ऑपरेशन नंतर 2 ते 3 दिवसात पेशंट डिस्चार्ज पण होतो. दुखणं एकदम कमी झालंय. खूप त्याच्यात नवीन नवीन आमच्याकडे ऑपरेशनच्या पद्धती आहेत आणि त्याच्यामुळे रिकव्हरी ही लवकर होते. पेशंट लवकर घरी जाऊन लवकर कामाला लागू शकतो. कारण सगळ्यांचा प्रश्न असतो की मी कधी काम करणार, मला घराची कामं कधी करता येईल, ऑफिसला कधी जाता येईल.
आणि आधी 2-2 महिने त्यांना रेस्ट लागायची. तर आता यू विल नॉट बिलीव्ह इट, 15 दिवसात किंवा 3 आठवड्यात पण माझे काही रुग्ण आहेत की जे कामाला जाऊ शकतात. तर मी या ठिकाणी एक व्हिडिओ शेअर करू का तुमच्याशी, की जिथे एक रुग्ण होता की ज्याचं आम्ही ऑपरेशन केलं आणि ते ऑपरेशन नंतर ती जी होती लेडी ती लगेचच ऍक्च्युली चालू शकली. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. हा तिचा एक्सरे आहे. बघा तुम्ही किती हाडाची झीज इथं दिसतीये आणि माझा एरो दिसतोय तुम्हाला इथे? हो दिसतोय. तर त्या बाईंचं आम्ही ऑपरेशन केलं. हा ऑपरेशनच्या आधीचा आपण लॉंग लेग एक्सरे, एक बाजू त्यांची ऑपरेशनची ऑलरेडी झाली होती आणि बघा की हा ऑपरेशन झालेला लेग आहे. आता किती हा दुसरा वाकडा आहे. आणि ह्या ऑपरेशन नंतर मी त्यांना विचारलं की ह्या ऑपरेशनची रिकव्हरी त्यांची खूप फास्ट झाली. डावा गुडघा लवकर रिकव्हर झाला, उजवा जो पहिला गेला त्याला वेळ लागला. हा डाव्या गुडघ्याचं हे ऑपरेशन नंतरचा हा एक्सरे आहे आणि तुम्ही बघू शकता की उजवा गुडघा हा किती लवकर पेशंट आता चालू शकतोय. पेशंट दिस इज द सेकंड डे, म्हणजे दुसऱ्या दिवशी इतक्या सहजपणे पेशंट चालतोय, हे आधी व्हायचंच नाही. आणि ह्याच पेशंटला ऑपोजिट नीला जे ऑपरेशन झालं तेव्हा हे जवळजवळ 6 वर्षापूर्वी झालं, त्याला जास्त वेळ लागला होता. तर यू कॅन सी हाऊ इझिली शी इज वॉकिंग. त्यामुळे आता बिलकुल भीती बाळगली नाही पाहिजे मनात की वेळ लागतो, रिकव्हरी होत नाही. लिटरली विदिन लेस दॅन 24 hours वी मेक द पेशंट वॉक. 24 तासात पेशंट चालतो, काही वेळा 12 तासात पण चालतो जर दुखणं कमी असेल तर. 2 ते 3 दिवसात घरी पण पाठवू शकतो. 15 दिवसात सगळे टाके वगैरे निघतात. आता तर आम्ही नवीन टेक्निक काढलंय डॉक्टर सौरभ, तुम्हाला आश्चर्य होईल की आम्ही टाकेच घेत नाही. हे बिन टाक्याची शस्त्रक्रिया, स्टिचलेस. म्हणजे 15 दिवसांनी जे काही बाहेरगावचे आमचे पेशंट असायचे त्यांना परत यायला लागायचं टाके काढायला, तर आम्ही टाके पण घेत नाही. म्हणजे सबक्युटिक्युलर स्टिचेस म्हणतात त्याला, आतल्या आतच विरघळणारे टाके घेतो. वर आधी स्टेपल मारायचो किंवा बाहेरचे टाके असायचे ते बिलकुल नाहीयेत आणि त्यामुळे टाके काढायची गरज नाही. त्यामुळे 15 दिवसात जे टाके काढायचे दुखणं असायचं, लोकांना भीती वाटते कारण ऑपरेशन तर अनेस्थीसिया खाली करतो, काहीच दुखत नाही. टाके काढताना पण मला भूल द्या असे बरेच रुग्ण असतात की टाके काढताना दुखेल का, त्यामुळे तीही आता भीती नाही कारण टाके आम्ही घेतच नाही. त्यामुळे द रिकव्हरी इज रिअली फास्ट. नवीन टेक्निक्स आमच्याकडे सगळे आहेत, ओहाम टेक्निक, रोबोटिक टेक्निक, आणि सगळ्यांनी खूप आता व्यवस्थित रिकव्हरी होते. पेन जे रिलीफ असतो, जे आम्ही त्याला म्हणतो की होलिस्टिक अप्रोच, म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह पेन ट्रीटमेंट देतो, त्याच्यामुळे 24 तासात 48 तासातच पेन रिलीफ मिळतं. त्यामुळे सर्वात एक भीती काय असते डॉक्टर सौरभ पेशंटला, की ऑपरेशन तर मला खूप दुखणार का डॉक्टर, म्हणजे त्या भीतीनेच ते ऑपरेशन करत नाही. पण त्यामुळे दॅट इज ऑल्सो नाव एलिव्हिएटेड. ते पण आता कम्प्लिटली गेलेलं आहे आणि अजूनही आता खूप चांगल्या पद्धतीने ते ऑपरेशन होतं. जसं तुम्ही आता ती बाई पाहिली की विदिन 2 days शी वॉज वॉकिंग नॉर्मली अँड द लास्ट ऑपरेशन शी हॅड टेकन मच लॉंगर. बरोबर सर. हे जे तुम्ही, सॉरी सर मी डिस्टर्ब करतोय तुम्हाला. आता जो पेशंट दाखवला हा मिसेस कौर आहे. अच्छा. आणि त्यांची प्रतिक्रिया माझ्याकडे आहे, तर मी तुम्हाला विनंती करतो, मी दाखवू इच्छितो. शुअर 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 डेफिनेटली राहुल, दाखवा आपण. पेशंटच्या तोंडून त्यांचा अनुभव ऐकायला आमच्या प्रेक्षकांना नक्कीच खूप आवडेल, त्यातनं त्यांचा अजून भीती कमी होईल. सर, आणि हे असे भरपूर प्रश्न, आता तुम्ही हा जो व्हिडिओ दाखवलात, बऱ्याचशा प्रेक्षकांकडनं पहिला प्रश्न राहुल ऑडिओ दाखवतो राहुल. ओके, तोपर्यंत आपण की किती लवकर मी चालू शकेन. त्याच्यामुळे जर का 2 दिवसामध्ये दुसऱ्या दिवशीपासून जर का पेशंट चालू शकतात, तर आय गेस दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट रिलीफ, ज्या पेशंटला दिलासा देणारी गोष्ट आहे. एक मिनिट. मेरा नाम जगदीश कौर. मेरे को बहुत देर से ये प्रॉब्लम थी चलने को, हो गया उसको 15-20 साल. तो अभी मैंने इस एज में आके 73 में आके ऑपरेशन किया. पहले 2 महीने पहले मेरा लेफ्ट लेग का करवाया, वो ठीक हुआ, तो मैंने अभी राइट का करवाया है इसी हफ्ते. तो अच्छा चल रहा है दोनों का हफ्ते तक. और प्राग सर ने किया, प्राग संचेती ने, बहुत उनको तो पहले से ही बहुत ट्रस्ट था उन पे, तो इसलिए हमने तो और कुछ ही
हॉस्पिटल में नहीं किया, जिसको जानते थे उसमें ही रेफर किया करना, और वो अच्छा रहा। थँक्यू सो मच राहुल फॉर शेअरिंग दॅट. नक्कीच सर, आणि असे अनेक पेशंटला तुम्ही बरं केलेलं आहे, आणि आय गेस ऑलमोस्ट प्रत्येकाची प्रतिक्रिया ही अशीच असेल की एवढं पेन, एवढं दुखणं सहन केल्यानंतर वेन दे बिलीव्ह की आता त्यांना परत चालता येतंय छान, मला वाटतं देर इज नो बेटर फिलिंग इन द वर्ल्ड दॅन दॅट. सो थँक्यू सो मच. ऍब्सोल्युटली, म्हणजे हे पेशंटचं खरंच इतकी चांगली रिकव्हरी होती. सो दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. त्यामुळे पेशंट्सनी मनात बिलकुल भीती बाळगू नये की मी कधी चालणार, कधी बरी होणार, कधी कामाला जाणार. It is definitely now a reality that within 2 days, 3 days, patient can be discharged, pain can go completely, and 3 weeks they can get back to their activities. Right. बरोबर सर. सो आजचा आपला टॉपिक पेशंटच्या मनातली भीती असल्यामुळं मी प्रेक्षकांकडनं काही प्रश्न मागवले की तुम्हाला गुडघ्याच्या शस्त्रक्रियेबद्दल सगळ्यात जास्त भीती कसली वाटते. सो असे काही 2-3 प्रश्न माझ्याकडे आहेत. सो आय एम गोइंग टू आस्क दोज टू यू. सो एक प्रश्न आहे की गेल्या 6-7 वर्षांपासून यांना खूप गुडघ्यामध्ये पेन होत आहे आणि व्यंगत्व आलेलं आहे असं त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलंय, आणि ते व्यंगत्व ठीक होण्यासाठी नी रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागेल असं सजेस्ट केलंय. तर 6-7 वर्षांपासून जर का हे व्यंगत्व असेल तर आता सर्जरी करून खूप उशीर झाला आहे का? आता सर्जरी केल्यानंतर पूर्णतः त्यांना बरं होता येईल का? त्यांचा पाय परत सरळ होईल का? असा त्यांचा प्रश्न आहे. हो, खूप चांगला प्रश्न आहे. असे बरेच रुग्ण येतात की त्यांची डिफॉर्मिटी इतकी जास्त असते की चालूही शकत नाही, आणि मग त्यांना आता कळतं की आता हे ऑपरेशन सक्सेस होतंय. आता आजूबाजूचे त्यांचे जे मंडळी असतात, जवळपास राहणारी लोक असतात, नातेवाईक असतात, ते म्हणतात नाही नाही जा जा, ही शस्त्रक्रिया चांगली होते, आणि मग ते मला दाखवायला येतात. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की इवन इफ इट इज सिव्हिअरली डिफॉर्म्ड, इट इज नेव्हर टू लेट. म्हणजे हे ऑपरेशन होऊ शकतं, पण डेफिनेटली इट इज लिटल डिफिकल्ट. तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू इच्छितो की ज्या बरोबर आहे सर, डिफॉर्मिटी किंवा व्यंगत्व म्हणजे काय नक्की, ह्याच्याबद्दल पण जर का तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकाल. हो हो, व्यंगत्व म्हणजे की पाय जास्त वाकडे होतात, आणि या एक्झाम्पल मधूनच मी तुम्हाला दाखवतो की खूप नॉर्मली आता जे तुम्ही पेशंट मिसेस कौर पाहिले, तिचे पाय एवढे वाकडे नव्हते, दे वर क्वाईट वेल अलाइन्ड, आणि लवकर तिने शस्त्रक्रिया केल्यामुळे ते ऑपरेशन थोडं स्ट्रेट फॉरवर्ड आणि सोपं होतं. पण काही काही अवघड असतात ऑपरेशन, आणि काही काही डिफॉर्मिटीज खूप जास्त असतात. तर आता मी तुम्हाला एक रुग्ण दाखवतो की ज्यांचं ऑपरेशन जे आम्ही केलं, ती खूपच त्याच्यात डिफॉर्मिटी होती. इथं तुम्ही बघू शकता की हा पाय किती वाकडा आहे. तर एक्सरे मध्ये तुम्हाला कळेल सौरभ की हा तर डिस्लोकेटच झाला. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का, म्हणजे जवळजवळ तो बाहेरच सटकला गेलेला आहे. म्हणजे हे बघून असं वाटतं की चालत तरी कसे असतील पेशंट. हो, बघा, बरोबर तुम्हाला आता वाटलं की हे चालत कसे असतील, आणि दॅट इज द रिअल प्रॉब्लेम, यु नो, की हे पेशंट चालणंही त्यांना फार अवघड झालेलं असतं. तर बघा तुम्ही, तर इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर हर टू इवन वॉक. एका साईडला त्यांची सुनबाई, एका साईडला मुलगा, असे पकडून ते चालत आहेत, आणि इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. ह्या पेशंटची आम्ही शस्त्रक्रिया केली, दोन्ही गुडघे एकदम बदलले डॉक्टर सौरभ. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघताय की लॉंग स्टेम लावायला लागला. युजली मागच्या पेशंटला ते लॉंग स्टेम नव्हता, त्यामुळे डिफॉर्मिटी खूप जास्त असेल तर आम्ही लॉंग स्टेम लावतो, आणि मग हे ऑपरेशन केलं. आणि ऑपरेशन नंतर पेशंट खूप लवकर रिकव्हरी झाली, आणि हा जो तुम्ही फोटो बघताय, 1 वर्षात पेशंट व्यवस्थित चालायला. म्हणजे यू कॅन इमॅजिन की ज्या पद्धतीने पेशंट सुरुवातीला चालत होता, ज्या पद्धतीने पेशंट तुम्ही इथं बघा की काय, किती त्यांची डिफॉर्मिटी होती, किती व्यंगत्व होतं. आणि असा पेशंट की डिफॉर्मिटी म्हणजे पाय वाकडा होता, आणि असा पेशंट तुम्ही पाहिला तर तो व्यवस्थित होतो. त्यामुळे दिस इज द डिफॉर्मिटी, हा पाय वाकडा. आणि ऑपरेशन नंतर तुम्ही बघू शकता की किती पाय सरळ झाले, हा सेम पेशंट. दॅट इज द ऍडव्हान्टेज. त्यामुळे माझं असं मत आहे की जरी लेट झालं तर डोंट वरी, ऑपरेशन हे करू शकतो, पण त्याला थोडं आम्हाला मग लॉंग स्टेम प्रोसेसेस, वेगळे प्रकारचे सांधे वापरायला लागतात, आणि मग तो रुग्ण चांगला होऊ शकतो. बरोबर सर, तुम्ही उशीर झाला तरी आपण करू शकतो असं म्हणालात, तर त्याच्याच रिलेटेड एक आपल्याला प्रेक्षकांकडनं प्रश्न आलाय की जवळजवळ गेले 10 वर्षांपासून त्यांना व्यंगत्व आलेलं आहे. ओके. आणि आता त्यांना असं वाटतंय की अजून त्रास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे.
तर कधी मी सर्जरी करावी का, आणि केली तर आता अजून मी जर का उशीर केला, कारण की आता कोविड आणि ह्या सगळ्या परिस्थितीत खूप भीती आहे की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची भीती आहे, तर अजून मी जर का डिले केलं तर काही कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात का, असा त्यांचा प्रश्न आहे. हो हो हो. तर हा खूप परत चांगलाच प्रश्न आहे. जसं मी आदल्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला सांगत होतो की द अर्लियर यू गो इट इज बेटर. पण जरी उशीर झाला तरीही काही बिघडत नाही, कारण आपल्याला ऑपरेशन यशस्वी होऊ शकतं. आता फक्त एवढंच तुम्ही समजून घ्यायचंय की खूप जास्तही लेट करू नका, कारण त्याच्यात काय काय असे मग पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्स होतात किंवा परमनंट डिसेबिलिटी होते, आणि मग जो जॉईंट आम्ही वापरतो तो थोडा वेगळ्या प्रकारचा कन्स्ट्रेंट रिप्लेसमेंट म्हणतात त्याला. म्हणजे 3 प्रकारचे जॉईंट असतात. एक रेग्युलर जो पहिल्या पेशंटचा पाहिला, तुम्ही सेमी कन्स्ट्रेंट जो दुसऱ्या पेशंटचा पाहिला, आणि हायली कन्स्ट्रेंट तो तिसराच, म्हणजे खूप डिफॉर्मिटी असेल तर अशा असताना तुम्ही लवकर आलेलं केव्हाही बरं. तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता जो तुम्ही प्रश्न विचारला त्याला संलग्न एक पेशंट होती माझी. तिलाही जवळजवळ आता 10 ते 12 वर्ष झालेत ऑपरेशन करून. तिचं मी जस्ट एकदा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, म्हणजे आपल्याला लक्षात येईल मी काय म्हणतोय. अगेन तुम्ही इथं बघा, जे मी तुम्हाला म्हणत होतो ना की हे पॅथॉलॉजिकल फ्रॅक्चर्स, म्हणजे हे हाड वाकडं आहेच पण इथं फ्रॅक्चर पण झालंय, आणि ही बाई पडलेली नाहीये. दिस इज बिकॉज ऑफ पॅथॉलॉजी, म्हणजे जे इतके पाय वाकडे आहेत की इथं स्ट्रेस येऊन तो फ्रॅक्चर झालेला आहे. आणि मग ह्याला परत एक हायली कॉन्स्टंट अशी वेगळी प्रोसेस लागते. त्यामुळे वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल इन दीज पेशंट्स. त्यामुळे हे तर एंड स्टेज झालं, म्हणजे दिस वॉज वन ऑफ माय मोस्ट डिफिकल्ट केसेस असं मी म्हणेन. पण तरीही जे ऑपरेशन मी तुम्हाला दाखवतो की ऑपरेशन केलं, हे बघा आता बाई ही कशी चालते बघा. म्हणजे दिस इज द काइंड ऑफ डिफॉर्मिटी. शी पाय किती त्यांचे बिलकुल बो लेग्स म्हणतात, म्हणजे एकदम वाकडेच झालेले आहेत पूर्ण. दॅट इज द काइंड ऑफ डिफॉर्मिटी शी हॅज. आणि ह्या पेशंटलाही आम्ही ऑपरेशन केलं, गुडघे त्यांचे सरळ केले, दोन्ही ऑपरेशन एकदम केले. आणि तुम्ही इथं बघा की वी हॅड टू यूज अगेन द, इथं बोन डिफेक्ट होता त्यामुळे तो बोन डिफेक्ट आम्हाला रिकन्स्ट्रक्ट करायला लागला स्क्रूनी. फ्रॅक्चरच्या ठिकाणी पण आम्हाला तिकडं थोडस काम करायला लागलं फॉर द बोन टू जॉईन. आणि त्याच्यामुळे मग हा पेशंट पूर्णपणे रिकव्हर झाला. अँड यू विल बी हॅपी की हा पेशंटचा एक व्हिडिओ आमच्याकडे आहे. हा साधारण 2 वर्षांनी काढलेला आहे. तर पाय बघा सरळ, काही सपोर्ट नाही, व्यवस्थित ही चालू शकते. सो दॅट इज द काइंड ऑफ रिकव्हरी. पण हे अवघड ऑपरेशन होतं आणि त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोच, पण ऑपरेशन होऊ शकतं. पण माझं परत एकदा तेच म्हणणं आहे की एवढं लेट करू नका. जेवढं तुम्ही लवकर याल तेवढं हे ऑपरेशन आम्ही चांगलं करू शकतो आणि इम्प्रुव्हमेंट होऊ शकतं. मला वाटतं राहुलकडे या पेशंटची एक आम्ही परवाच तिची एक प्रतिक्रिया घेतली होती. राहुल, आपण शेअर फुल स्क्रीन मध्ये शेअर करू शकाल? आमची ही साऊथची ही एक पेशंट आहे. अच्छा सर, आणि हे जे पेशंट आपण याच्यानंतर विल कंटिन्यू द कॉन्व्हर्सेशन. और मेरा घुटनों का इतना ज़्यादा तकलीफ था, मैं चल नहीं सकती थी, कहीं जा नहीं सकती थी, सीढ़ियाँ नहीं चढ़ सकती थी. कहीं रिश्तेदारों के घर में भी जाना है तो मेरे को 10 बार सोचना पड़ता था कि मैं कैसे जाऊँ. तो ये सब इतना, मैं पिछले 10 साल से मैं इतना तकलीफ निकाल रही थी. पहले एक पैर में था, फिर वो तो फिर दूसरा में हुआ तो मैं बिल्कुल भी नहीं चल सक रही थी, बिस्तर छोड़ के चल नहीं सकती. तो मैंने हिम्मत करके मैंने ये करवा के लिया. पर जो मैंने ऑपरेशन के बाद जो मैंने फील किया तो मुझे ऐसा लग रहा था कि जैसे मेरा दूसरा जन्म हुआ है. तो ये दिन जो है ऐसा लगता है कि मैंने पहले क्यों नहीं करवा के लिया, कि इतना तकलीफ क्यों निकाला मैंने. क्योंकि सब लोग बोलते हैं कि मत करो, कोई इसका ये नहीं है, ऐसा नहीं है, पर ऐसा कुछ भी नहीं है. थैंक यू राहुल. Thank you. That was such a heartfelt a testimonial to a great work that can be. आणि सगळ्या प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो की तुम्ही त्यांचं बघितलं की आधी काय पद्धतीने पायात किती व्यंगत्व होतं आणि त्याच्यानंतर आता त्या ऑलमोस्ट शी इज बॅक टू नॉर्मल आणि सगळ्या गोष्टी त्या करू शकतात. जर का तुमच्यापैकी कोणी असा त्रास सहन करत असेल तर प्लीज ह्याला उपाय नाहीये किंवा फक्त भीती आहे म्हणून ह्या त्रासाने जगत राहण्याची गरज नाहीये. जसं सरांनी सांगितलं की वैद्यकीय क्षेत्र खूप प्रगत झालेलं आहे
आणि आता ह्या अशा प्रकारच्या सर्जरीज अतिशय कमी पेननी, कमी वेळात रिकवर होणाऱ्या आहेत. सो प्लीज मेक शुअर दॅट यू आर सीइंग युअर ऑर्थोपेडिक सर्जन, आणि तुमची क्वालिटी ऑफ लाईफ वाढण्यासाठी नक्कीच या सगळ्या गोष्टींची मदत होणार आहे. सो द नेक्स्ट क्वेश्चन, अजून बऱ्याचशा प्रेक्षकांकडनं अजून एक प्रश्न हा आला की मी किती चांगल्या पद्धतीने, जसं अनेक लोकांना वॉकिंगची सवय असते, तर असाच आपल्याला एक प्रश्न आला आहे की मी 1-2 वर्षापूर्वीपर्यंत 30 ते 40 मिनिटं आरामात चालू शकायचो, पण गेल्या 2 वर्षात गुडघ्याचं दुखणं एवढं वाढलंय की 1-2-3 मिनिटं जरी चाललं तरी मला बसावं लागतंय. जर का मी सर्जरी केली तर मी परत व्यवस्थित अर्धा तास 40 मिनिटं अशा पद्धतीने चालू शकेन का? सर्जरी नंतर तेवढी रिकव्हरी होते का? असा त्यांचा प्रश्न आहे सर. खूपच चांगला प्रश्न आहे. आणि सगळ्यांना तीच भीती असते की लोकांना काय वाटतं की आतापर्यंत माझं चाललंय बाबा, ठीक आहे, थोडं दुखतं, मी सहन करते, आणि आता मला बाबा नको ऑपरेशन, मी परत आता थोडं घरकाम तरी करू शकते, चालू शकते, परत चालू शकेल का? दिस इज अ व्हेरी व्हेरी कॉमन फिअर. आणि पण ती भीती आता खूप कमी होत चालली आहे डॉक्टर सौरभ. त्यामुळे आता पेशंट्स ऑपरेशन साठी यायला वाढत चाललेत, आणि वी कॅन मेक देम वॉक व्हेरी सून. आणि त्यांचं जे रुटीन वॉक असायचं, ते म्हणायचे की मी 3 वर्षापूर्वी रोज फिरायला जायचे, आता मी परत फिरू शकेन का लगेच ऑपरेशन नंतर, किती वेळात फिरू शकेन? तर सर्वसाधारणपणे विथिन 6 months यू कॅन ऍक्च्युअली गेट बॅक टू युअर वॉकिंग अँड डुईंग युअर अदर ऍक्टिव्हिटीज, घरकाम वगैरे ह्या गोष्टी तर 3 आठवड्यातच. त्यामुळे तुम्हाला एक मी व्हिडिओ दाखवू इच्छितो, एक स्पेशल व्हिडिओ आहे. कुणाचा व्हिडिओ आहे मी ते नंतर सांगेन, पण एक व्हिडिओ मी दाखवू इच्छितो की किती लवकर ह्यांची रिकव्हरी झाली. तर हा त्यांचा प्री ऑपरेटिव्ह एक्सरे होता. गुडघ्यात डिफॉर्मिटी होती, खूप जास्त नव्हती. ऑपरेशन नंतर आता हा परवाच एक आम्ही एक्सरे काढला होता त्यांचा. आणि आता बघा किती व्यवस्थित, हे ऑपरेशनला फक्त 6 ते 7 महिने झालेले आहेत आणि व्यवस्थित चालू शकतायत. हा व्हिडिओ पण थोडा जुना आम्ही घेतलेला आहे, आणि तुम्ही बघता की किती व्यवस्थित या चालू शकत आहेत. काही डिफॉर्मिटी नाही, काही लंगडपणा नाही, आणि जिने पण ते चढू शकतात, व्यवस्थित चालू शकतात. त्यामुळे यू कॅन सी द रिकव्हरी इज क्वाईट गुड. त्यामुळे अजिबात घाबरायला नाही पाहिजे, एवढं व्यवस्थित चालू शकतात. आणि हा एक स्पेशल व्यक्तींचा व्हिडिओ आहे. तुम्ही आता एक यांचा आम्ही एक बाईट पण घेतलेली आहे. तर राहुल, तुम्ही फुल स्क्रीन मध्ये प्लीज प्ले करा आणि आपण बघूया ही व्यक्ती कोण आहे. ऑपरेशनच्या आधी मला काहीच भीती वाटली नाही, कारण माझा मुलगाच ऑपरेशन करणार होता. मुलगा आईचं ऑपरेशन नीट करणारच, एवढं कॉन्फिडन्स होता मला. ऑपरेशन नंतर मला खूप छान वाटतं. असं वाटतं माझं ऑपरेशनच नाही झालं, पहिल्यासारखीच जी होते तशीच आहे मी. काहीच वाटत नाही, खेळते, बागडते, सगळेच जशी काही 16 वर्षाची मुलगी. ऑपरेशनच्या थँक्यू सो मच राहुल, अँड थँक्यू सो मच फॉर शेअरिंग दिस. मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त कुठलाही आत्मविश्वास आपल्या प्रेक्षकांना देणारा व्हिडिओ मला तरी वाटतं असणार नाही, कारण की तुमच्या आईचं स्वतःचं हे सर्जरी झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्या खूप ऍक्टिव्ह आहेत. खरं सांगायचं म्हणजे थोडं टेन्शनच होतं की बाबा हे जर ऑपरेशन नीट नाही झालं तर मला मग आई एकदम म्हणत, अरे बापरे काय केलं तू पोरा. पण देवाच्या कृपेने व्यवस्थित झालं आज आणि खूप छान चालतात. थँक्यू मम्मी. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग सच अ स्पेशल मोमेंट. आणि त्यांचा व्हिडिओ तुम्ही आज दाखवलात आमच्या प्रेक्षकांना, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. सर, अजून एक खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न हा आहे की मला पायऱ्या चढता उतरता येतील का, किंवा मला जमिनीवर खाली बसता येईल का. हा खूप कॉमनली तुम्ही खूप वेळा हा ऐकला असेल. तर काय आहे याच्या मागचं, हे केलं जाऊ शकतं, केलं गेलं तर किती दिवसानंतर
पेशंट्स आपले रुग्ण जे आहेत ते जिना चढणं उतरणं किंवा थोडं लो सिटिंग याच्यावर बसणं हे करू शकतात. तर सुरुवातीला कसं ना, आम्ही एक 10 ते 15 वर्षापूर्वी सांगायचो की बिलकुल मांडी घालून बसायचे नाही, जिने चढायचे उतरायचे नाहीत. ह्या खूप आम्ही त्यांना रिस्ट्रिक्शन्स द्यायचो, खूप त्यांना सांगायचो काही काही गोष्टी, डूज आणि डोंट्स. पण आता परत आता आम्ही जे ऑपरेशन करतोय त्याच्यात स्पेशल प्रकारे ऑपरेशन करून आता थोडंफार खाली बसायची परवानगी, म्हणजे असं बेडवर आम्ही मांडी घालून बसायची परवानगी देतो. खाली अजूनही सांगत नाही. जिने चढायचं उतरायचा प्रश्नच नाही. आता पण तुम्ही पाहिला आमच्या आईंचा व्हिडिओ, आणि ती भीती आता गेली आहे. आणि ड्रायव्हिंग पण करू शकतात. म्हणजे एक रुग्ण होता माझा, डॉक्टर होता, आणि त्यांनी का ऑपरेशन केलं की तो म्हणला माझं क्लिनिक दुसऱ्या मजल्यावर आहे, तर मला रोज वरती खाली यायला लागतं आणि माझ्या क्लिनिकमध्ये लिफ्ट नाहीये, तर हे ऑपरेशन केलं तर मी जिने चढायला पाहिजे आणि मला ड्रायव्हिंग करत लोणावळ्याला जायचंय. ठाण्याजवळचा हा पेशंट होता. ड्रायव्हिंग करत गोव्याला जायचंय. तर मी म्हणलं बघू आपण प्रयत्न करू. तर तुम्हाला या रुग्णाचे जस्ट मी व्हिडिओ दाखवतो. आणि तो रुग्ण जो होता आमचा, तर हा त्याचा एक्सरे, हा एक डॉक्टर आहे ऍक्च्युली, आणि हा जो डॉक्टर आहे त्याचे दोन्ही गुडघे डॅमेज होते. तुम्ही बघत आहात तिथं खूप जास्त प्रमाणात डॅमेज होते. वी डिड अ बायलॅटरल नी रिप्लेसमेंट, आणि त्याच्यानंतरचा त्यांचा तुम्हाला एक व्हिडिओ मी शेअर करतो. हे डॉक्टर आहे, ठाण्याजवळ प्रॅक्टिस करतात, आणि किती सहजरित्या दोन्ही गुडघे ऑपरेट झाले. तुम्ही दोन्ही जवळून पाहिलं तर त्यांचे बायलॅटरलचे नीचे तुम्हाला मार्क दिसतील, आणि इतक्या सहजरित्या आता ते जिने चढ उतरू शकतात. आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की जास्त वेळ मांडी घालून बसू नका, पण तरी ते जेव्हा फॉलोअपला आता रिसेंटली आले डॉक्टर, तर त्यांनी मला चक्क मांडी घालून खाली बसून दाखवलं. म्हणजे हे माझ्या क्लिनिक मध्ये त्यांचा फोटो. मी म्हटलं अरे बापरे, काय करताय डॉक्टर साहेब तुम्ही? ते म्हणले नाही डॉक्टर, मी इझिली करू शकतो, आता बघा तुम्ही तुमच्या समोरच करतोय. म्हणून मी व्हिडिओ त्यांचा घेतला, आणि थोडासा सपोर्ट लागतोय, पण बघा ना तुम्ही किती सहजरित्या उठू शकले. आणि हेच डॉक्टर गोव्याला गाडी चालवत पण गेले. म्हणजे दॅट इज द ऍडव्हान्टेज ऑफ डुईंग अ नी रिप्लेसमेंट. म्हणजे तुम्ही तुमच्या ज्या हॉबीज आहेत, तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत, काही गोष्टी रिटायर झाल्यावर तुम्हाला कराव्याशा वाटतात, आणि सुरुवातीला वेळ नसतो, त्यामुळे आता पण गुडघे दुखतात, पण वेळ आहे, पण गुडघे दुखल्यामुळे मी ही गोष्ट करू शकत नाही. पण नी रिप्लेसमेंट इज अ गुड सोल्युशन, आणि नक्कीच क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होईल. आता हा कोरोनाचा पिरियड आहे म्हणून सगळेच घरी आहेत, पण तरी हे काय थोडे महिन्यात पूर्णपणे जाईलच, आणि नंतर मग यू विल हॅव इनफ टाइम टू एन्जॉय लाईफ. त्यामुळे ही आता करेक्ट वेळ आहे की तुम्ही ऑपरेशन करून घ्या, म्हणजे जेव्हा कोरोना संपेल तेव्हा यू कॅन एन्जॉय युअर लाईफ. बरोबर बरोबर. थँक्यू सो मच. ह्या सगळ्या व्हिडिओज मधनं आणि तुमच्या अनुभवामधनं नक्कीच खूप भीती आमच्या प्रेक्षकांच्या मनातली कमी झालेली असेल गुडघ्यांच्या शस्त्रक्रियेबद्दल. पण तरी पण काही काळजी घेणं गरजेचं असतं. जे काही सुरुवातीचा पिरियड आहे ऑपरेशन नंतर, किंवा किती महिन्यांपर्यंत ती काळजी घेतली पाहिजे, आणि कशा प्रकारचे प्रिकॉशन्स, कशा प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे? हो, कुठलंही ऑपरेशन म्हणल्यावर काळजी ही घेतलीच पाहिजे. बिकॉज जो सुरुवातीचा पिरियड असतो दॅट इज द फॉर्मेटिव्ह पिरियड, दॅट इज द क्युरेटिव्ह पिरियड. म्हणजे तेव्हा ते नीट सगळं सेटिंग होत असतं, कारण आम्ही स्नायू कापलेले असतात, लिगामेंट्स तिथं ऍडजस्ट केलेले असतात. सो दे हॅव टू सेट इन, द बॉडी हॅज टू ऍडजस्ट टू द न्यू एन्व्हायरमेंट. कारण काय, आधी पाय वाकडे आहेत, आधी चालण्याची जी एक बॉडीला एक मेमरी असते ती वेगळी असते, आणि आम्ही ऑपरेशन केल्यानंतर ते बायोमेकॅनिक्स चेंज होतात, पाय सरळ होतो. त्यामुळे फॉर दॅट टू रजिस्टर टू युअर ब्रेन अँड फॉर यू टू ऍडजस्ट द कायनेमॅटिक्स जे आम्ही म्हणतो बायोमेकॅनिक्स, त्याला सर्वसाधारणपणे 1 महिना तरी लागतोच. त्यामुळे 1 महिना तुम्ही ती ऍडिक्वेट रेस्ट 3 आठवडे दिली पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग हा गुडघा पूर्ण रिकव्हर होऊ शकतो. आणि इन दॅट पिरियड मी नेहमी सांगतो की ज्या तुमच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या कमीत कमी करा. कुठल्याही जॉईंटला एक लाईफ असते. म्हणजे सर्वसाधारण धरून चला की गुडघा बदलल्यावर 20-1 वर्ष तो गुडघा चालतो, पण जर तुम्ही केअरफुली वापरला तर इट मे ऑल्सो लास्ट लॉंगर. आणि ज्याला तुम्ही जस्ट केअरफुली नाही वापरला तर मग तो लवकर पण झिजून मग परत 15 वर्षातच एखाद्या वेळेस परत ऑपरेशन करायची वेळ येऊ शकते, रिव्हिजन नी रिप्लेसमेंट. याच्यासाठी मी नेहमी एक उपमा देतो की नी रिप्लेसमेंट सर्जरी हे एक गाडीच्या टायर सारखं असतं. म्हणजे जेव्हा आपण नवीन गाडी घेतो तसं नवीन जॉईंट बदलला की ती गाडी आपण कशी चालवतो, किती फास्ट चालवतो, रफ रोडवर चालवतो का, किती त्याला स्पीड ब्रेकवर जोरात गाडी घेतो का, तर तसं केलं तर
मग तो टायर लवकर झिजेल आणि युजली 30, 35, 40,000, 45,000 किलोमीटर तो टायर चालू शकतो, पण तो 20,000तच बदलायची वेळ येते. किंबहुना आपण तो स्लो चालवली गाडी, व्यवस्थित चालवली, स्पीड ब्रेकरला स्लो केली, रफ मध्ये कुठे गेलो नाही, तर तोच टायर 60,000 किलोमीटर पण तुम्हाला चालू राहू शकतो. त्यामुळे इट इज एक्झॅक्टली सिमिलर इन अ नी रिप्लेसमेंट. तुम्ही त्याची काळजी घ्या, खूप त्याला यूज, ओव्हरयूज, मिसयूज, अब्यूज करू नका, तर तो तुम्हाला व्यवस्थित टिकेल आणि युअर पोस्ट ऑपरेटिव्ह लाईफ विल बी कम्फर्टेबल. त्यामुळे खूप जास्त स्ट्रेनियस ऍक्टिव्हिटीज करायच्या नाही, पण डे टू डे तुम्हाला ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत. एखाद दिवशी कधी मांडी घालून खाली बसला तरी चालेल, कुठं काही लग्न कार्य आहे, कुठे जेवायला खाली बसायचं आहे, पंगत आहे, दॅट इज ओके. कुठं काय असं बाहेर तुम्ही गेलाय, ट्रेकिंगला गेलाय, थोडंफार माउंटन क्लाइम्बिंग वगैरे केलं तरी चालेल. काही स्पोर्ट्स तुम्ही असे खेळले तर लोक मला नेहमी विचारतात की मी टेनिस खेळू का, बॅडमिंटन खेळू का, तर म्हणतो खेळा, पण डोंट प्ले कॉम्पिटेटिव्ह. कॉम्पिटेटिव्हचा अर्थ काय की नाही आता मला जिंकायचंच आहे, आता मी हा शॉट कसाही घेईन, आणि ते शॉट घेताना तुम्ही तर मग तो गुडघ्याला काहीतरी होऊन जातं. त्यामुळे आय ऍडवाइस की तुम्ही डबल्स बॅडमिंटन खेळा, डबल्स टेनिस खेळा, म्हणजे थोडासा स्ट्रेन कमी राहतो, आणि प्ले फॉर द एन्जॉयमेंट स्पिरिट, नॉट फॉर द कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट की नाही आता हा मी बॉल सोडणारच नाही, मी घेणारच, तो कसाही झालं तरी, मग तर गुडघ्याला दुखापत होते. सो दॅट इज व्हॉट यू हॅव टू अवॉइड. हे तुम्ही काळजी घेतली तर काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे खूप पेशंट्स आहेत माझे, आणि जे यशस्वीरित्या 20-20 वर्ष त्यांचं ऑपरेशनला झालेले आहेत, आणि दे आर डुईंग वेल. राईट, थँक्यू सो मच सर. सर, एक नी रिप्लेसमेंट ही एक सर्जरी आहे. दुसऱ्या गोष्टींबद्दल जे तुम्ही बोललात की लिगमेंट इंजुरीज किंवा गुडघ्याच्या इन्स्टेबिलिटीमुळे कराव्या लागणाऱ्या ज्या सर्जरीज असतात, सो त्याच्याही बद्दल लोकांच्या मनात खूप भीती असते. सो त्याच्याही बद्दल मला थोडंसं बोलायला आवडेल तुमच्या बरोबर. पण बिफोर वी गेट इन टू दॅट, नक्की काय असतं लिगमेंट इंजुरीज, म्हणजे काय याच्याबद्दल, किंवा लिगमेंटचं काम काय असतं आपल्या गुडघ्यामध्ये, याच्याबद्दल थोडी प्रेक्षकांना तुम्ही माहिती देऊ शकाल का? नक्कीच नक्कीच. तर आतापर्यंत आपण बघत होतो डॉक्टर सौरभ की हाडाची झीज झाल्यामुळे, रुमॅटॉइड आर्थरायटिसमुळे, ऑस्टिओआर्थरायटिसमुळे काय होऊ शकतं, आणि फॉर दॅट द आन्सर इज नी रिप्लेसमेंट सर्जरी. आणि किंबहुना आम्ही आता अर्धा गुडघाही बदलतो, ते पण असं नवीन शस्त्रक्रिया आता निघालेली आहे. पण फॉर द मोमेंट आपण ते आता बाजूला ठेवूया. आता आपण बघूया की हे लिगामेंट इंजरी म्हणजे खेळताना गुडघा मुरगळला जातो, जिने चढताना उडताना एखादी स्टेप जाते, रिक्षातून उतरताना, बसमधून उतरताना, गाडीतून उतरताना सडनली ट्विस्ट होतो आणि मग गुडघा दुखायला लागतो. ह्याच्यात काय होतं, बहुतेक वेळा तुमची जी लिगामेंट असते, अँटिरियर क्रुशिएट लिगामेंट, ACL, म्हणजे जी गुडघ्याला स्थिरता देते, असं पाडम पुढे मागे जाण्यास रोखते, इट जॉईन्स द थाय बोन टू द लेग बोन, अशी ही एक लिगामेंट असते. तर ती लिगामेंट तुटते आणि बाजूला खुर्चा असतो, मिनिस्कस असतो. मी माझ्या एका टॉक मध्ये तुम्हाला ती एक स्लाइड दाखवली होती नीच्या अॅनाटॉमी बद्दल, लक्षात असेल काही प्रेक्षक तेव्हाचे असतील. पण टू जस्ट टू समराइज, ही लिगामेंट जी असते ती मांडीचं हाड आणि पायाचं हाड असं जवळ रोखून धरते, म्हणजे इट गिव्स द स्टेबिलिटी टू दॅट जॉईंट, आणि गुडघा मागे पुढे हलत नाही. आणि त्याच्या आत अशी कुशनिंग असतं, आणि ते कुशनिंग म्हणजे मिनिस्कस. तर केव्हा गुडघ्याला इंजुरी होते ते ACL लिगामेंट तुटते आणि खुर्च्या फाटू शकतो, आणि गुडघा अनस्टेबल होतो. अनस्टेबल म्हणजे अस्थिर होतो. आणि मग असं जर झालं तर मग ही शस्त्रक्रिया करणं जरुरी आहे. बऱ्याच वेळा आम्ही काय बघतो की इंजुरी झाली आहे, MRI मध्ये ACL टेअर दिसतोय, पण अस्थिर नाहीये, पेशंट व्यवस्थित चालतोय, फिरतोय. मग अशा पेशंट्सना शस्त्रक्रिया लागते का? तर नाही. इट इज नॉट द ACL टेअर यू हॅव टू ट्रीट, इट इज द ACL इन्स्टेबिलिटी, म्हणजे त्या टेअरमुळे झालेली अस्थिरता, त्याची तुम्ही ट्रीटमेंट करता. ACL टेअर असेल आणि गुडघा स्थिर असेल तर ऑपरेशनची गरज नाही. आणि खास करून जर ACL टेअर आणि वय 50-55च्या पुढे असेल, आणि तो रुग्ण जर मला म्हणला डॉक्टर आता तर काय मला खूप काय आता माउंट एव्हरेस्ट चढायचं नाहीये, खूप खेळायचं पळायचं नाहीये, तर मी हे ऑपरेशन टाळू शकतो का? तर मी सांगतो हो, कारण तुम्हाला अस्थिरता नाहीये. यू हॅव टू जस्ट मॅनेज युअर लाईफस्टाईल, डोंट डू एनिथिंग स्ट्रेनियस, खूप काही स्ट्रेनियस गोष्टी करू नका, पळू नका, काही अशा जम्पिंग, स्किपिंग, एरोबिक ऍक्टिव्हिटी करू नका, त्याच्यामुळे गुडघ्यावर ताण येईल आणि मग गुडघा अस्थिर होईल. अँड देन दॅट कॅन बी मॅनेज्ड नॉन ऑपरेटिव्हली, एक्सरसाइज, ब्रेसिंग करू शकतो. पण काही काही रुग्ण असे असतात, आणि खास करून द यंगर पॉप्युलेशन, त्यांना गुडघा अस्थिर होतो, चालताना सारखा तो असा निघटल्यासारखं वाटतं, स्पोर्ट्स खेळता येत नाही. स्पोर्ट्स खेळणं तर जाऊ दे, जिने चढणं उतरणंही त्रास आहे, डे टू डे त्यांना ऑफिसमध्ये जाताना व्हेकल चालवायलाही त्रास होतो. असेही काही रुग्ण आहेत. त्यांच्यामध्ये मग आम्हाला दुर्बिणीची म्हणजे एक टाक्याची शस्त्रक्रिया, आर्थ्रोस्कोपी करायला लागते.
आणि मग त्यांनी तो रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. बऱ्याच वेळा मला पेशंट विचारतात किती वेळ लागेल, ऑपरेशन नंतर मी स्पोर्ट्स खेळू शकेन का, मला असं काही करता येईल का? तर नक्कीच करता येईल. तर मी एक तुम्हाला एक माझ्या पेशंटचं जे मी ऑपरेशन केलं होतं साधारण 8 महिन्यापूर्वी, त्यांचा एक व्हिडिओ शेअर करतो की त्यांचं ACLचं ऑपरेशन केलं होतं आणि ते ACL ऑपरेशन नंतर तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला आणि ही कुड रिझ्यूम हिज स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटी. तो एक बास्केटबॉल प्लेअर होता. तर हे ऑपरेशनच्या आधी बघा किती गुडघा असा अस्थिर आहे, म्हणजे असं मागे पुढे होतो. हे जस्ट बघू शकता तुम्ही, अँड यू कॅन अंडरस्टँड व्हॉट इज इन्स्टेबिलिटी. तर लक्षात आलं तुम्हाला? हाच पेशंट बघा 8 महिन्यांनी ही रिझ्यूम्ड बास्केटबॉल, तो व्यवस्थित आता पळू शकतो, म्हणजे नॉर्मलला आला हा, आणि इतका तो आता व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी त्याचे स्क्वॉट्स करणं, व्यायाम करणं सगळंच करू शकतो. सो दॅट इज द ऍडव्हान्टेज ऑफ डुईंग द ACL लिगामेंट सर्जरी. म्हणजे इतका अस्थिर होता जो गुडघा, तो आता नॉर्मल झाला. तर डेफिनेटली आय वुड रिकमेंड टाइमली सर्जरी, आणि 8 महिन्यात 9 महिन्यात तुम्ही पूर्वरत परत नॉर्मल होऊ शकता, ऍज यू कॅन सी दिस प्लेअर whom we have operated for ACL reconstruction surgery. राईट. तर आणि कारण बऱ्याचशा ज्यांची सर्जरी झाली त्यांच्या मनात हाच प्रश्न असतो की मी परत खेळू शकेन का, पूर्ण कॅपॅसिटीने खेळू शकेन का. सो हिअर यू कॅन सी जर का ह्या सगळ्या मुवमेंट, ह्या सगळे इम्पॅक्ट मुवमेंट जर का पेशंटला जमतायत, तर नक्कीच ते पूर्ण कॅपॅसिटीने त्यांचे जो काही चॉईस ऑफ स्पोर्ट आहे त्याला दे कॅन रिझ्यूम. ते करू शकतात, नक्कीच करू शकतात, पण त्याला तो पिरियड आहे. बरोबर. अगेन जो मगाशी तुम्ही प्रश्न विचारला की तो सुरुवातीचा पिरियड आहे, व्हेन वी पुट द न्यू ग्राफ्ट इनसाइड, त्याला आम्ही स्क्रूनी लावलेला असतो, तो जोपर्यंत हाडामध्ये इनकॉर्पोरेट होत नाही, हाडामध्ये त्याच एक ग्रुप होत नाही, तोपर्यंत खेळणं पळणं केलं तर मग तो ग्राफ्ट फाटू शकतो. समटाइम्स पेशंट्स आर नॉट कॉम्प्लायंट. ते म्हणतात नाही आता दुखत नाही, काय नाही, मी पळून बघतो, आणि मग ते खेळायला जातात, कारण राहत नाही. आणि त्यांची चूक नाही, कारण काहीतरी एक ऍक्टिव्हिटी पाहिजे, त्याच्यासाठी तो ऑपरेशन केलं असतं. बट त्याचा तो पिरियड असतो, आणि त्या पिरियड नंतर मग तुम्ही तुमचे स्पोर्ट्सला परत जाऊ शकता. राईट. थँक्यू सो मच फॉर आन्सरिंग दॅट सर. आणि अजून लाईक नॉर्मली ACLचे जे इंजुरीज आपण बघतो ते तरुण लोकांमध्ये कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स जसे असतात, जसं फुटबॉल आहे, बास्केटबॉल आहे, हॉकी आहे, ह्याच्यामध्ये हे जास्त होतात. सो आफ्टर जो पिरियड आहे की 6 महिने किंवा 9 महिन्याचा जो पिरियड आहे, त्याच्यानंतर अगदी एवढे हाय डिमांडिंग स्पोर्ट्स पण लोक फुटबॉल सारखे स्पोर्ट्स पण खेळू शकतात किंवा हॉकी सारखा स्पोर्ट्स पण दे कॅन प्ले अगेन. खेळू शकतात, पण माझं नेहमी त्यांना असतं की गो लिटल स्लो. म्हणजे जरी ऑपरेशन हे आम्ही केलेलं असतं, जी लिगामेंट देवाने बनवलेली आहे, आम्ही जी करतो ती मॅन मेड आहे, म्हणजे इट इज ऑल सेड अँड डन, वी कॅनॉट रेप्लिकेट द ओरिजिनल अॅनाटॉमी, बट वी ट्राय अवर बेस्ट. आणि त्यामुळे थोडस काळजीपूर्वक करायला पाहिजे. म्हणजे दे हॅव टू अंडरस्टँड की जरी आम्ही ती नवीन लिगामेंट ऍज ओरिजिनलच्या प्रमाणे करायचा प्रयत्न केलेला असतो, तरी थोडीशी काळजी बाळगली पाहिजे, आणि तो पिरियड त्यांचा तेवढा दिला पाहिजे. आता रिसेंटलीच मी एक फुटबॉल प्लेअर एक होता मला, त्या फुटबॉल प्लेअरची मी ACL ची शस्त्रक्रिया केली, आणि तुम्हाला शेअर करू इच्छितो स्क्रीन. आणि जस्ट त्याचे 9 महिनेच झाले त्या पेशंटच्या ऑपरेशनला, आणि त्याचे असं गुडघा फार अस्थिर होता, फुटबॉल खेळतानाच तो पडला होता, आणि बघा किती लॅक्सिटी होती गुडघ्यात, म्हणजे असं तो निघायचाच, म्हणजे थोडे तरी 2 पावलं घेतले तरी गुडघा सटकायचा, आणि ही वॉज हॅव्हिंग कम्प्लिटली अनस्टेबली. आणि तो म्हटला डॉक्टर साहेब काही करा, पण माझा गुडघा स्थिर झाला पाहिजे आणि मला खेळता आलं पाहिजे. सो आय प्रॉमिस्ड हिम की तुम्ही 9 महिन्यात परत रिकव्हर होऊ शकाल, आणि दिस इज व्हॉट वी कॉल्ड ॲज द पिव्हट शिफ्ट टेस्ट. म्हणजे तो गुडघा बघा निखळतोच आहे सारखा, आणि हा आता पेशंट ही इज गॉन बॅक टू फुटबॉल, आणि तुम्ही तर बघू शकता की तो व्यवस्थितरित्या आता सगळं त्याच्या ऍक्टिव्हिटीज करू शकतोय, साईड टू साईड जम्पिंग, स्किपिंग, या सगळ्या गोष्टी तो व्यवस्थित करू शकतोय. आणि हा त्यांनी मी मुद्दाम कालच त्याच्याकडनं हा व्हिडिओ मागून घेतला की प्लीज शो अस की तू सध्या काय काय ऍक्टिव्हिटीज करतोय. थोडासा अस्थिरपणा राहतो, पण ही इज डुईंग क्वाईट वेल ऍट द एंड ऑफ 9 months. पण तरी मी त्याला सांगितलंय की गो लिटल स्लो, खूप घाई करू नको बेटा, कारण आय डोंट वॉन्ट दॅट की माझं ऑपरेशन केलेलं परत स्पॉइल झालंय. राईट.
थँक्यू सो मच फॉर ऑल दीज व्हिडिओ सर, की नक्कीच त्याच्यामुळे खूप जे लोकांच्या मनात प्रश्न होते, भीती होते, गैरसमज होती, ते नक्कीच दूर झालेलं आहे. आणि यातनं जे कोणी खूप त्रास सहन करतायत आणि फक्त भीतीपोटी त्याच्यावर काही पाऊल उचलत नाहीये टू फिक्स देअर लाईफ अँड गेट बॅक टू नॉर्मल्सी, ते नक्कीच आज आपला कार्यक्रम बघितल्यानंतर ते त्याच्या दृष्टीने एक व्यवस्थित पाऊल उचलतील आणि दे विल ट्राय टू गेट बॅक ऑन ट्रॅक. याचा नक्कीच आमच्या प्रेक्षकांना खूप फायदा होणार आहे. सो जर का तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर ऑडियन्स कडनं खूप प्रश्न येत आहेत मला, त्यातले काही प्रश्न आपण घेऊया. आपण घेऊ ना, एक 10 ते 12 मिनिटं अजून आहेत आणि 6:05 पर्यंत चालू ठेवू कार्यक्रम. नो प्रॉब्लेम, थँक्यू सो मच. सो पहिला प्रश्न पियुष मेहता यांचा हा प्रश्न आहे की व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट प्लेटलेट रिच प्लाझ्मा ट्रीटमेंट फॉर द नी? आय अंडरस्टँड द सक्सेस रेट इज नॉट व्हेरी हाय, बट इज इट हार्मलेस? खूप चांगला प्रश्न पियुष आपण विचारलात. एक्सलंट क्वेश्चन. PRP म्हणजेच जसं तुम्ही म्हणला की प्लेटलेट रिच प्लाझ्मा, हे एक नवीन संशोधन आहे. ह्याच्यात काय होतं ते आधी सांगतो, म्हणजे बाकी श्रोत्यांनाही कळेल की PRP म्हणजे काय. ह्याच्यात काय असतं की जे रक्त असतं आपलं स्वतःचं, ते रक्त आम्ही काढतो साधारण 60 cc ब्लड काढतो. मग त्याला एक सेंट्रिफ्यूज मशीन असतं, त्याच्यात ते एखादा 450-600 रेव्होल्युशन्स पर मिनिट वर स्पिन करतो फॉर 20 मिनिट्स 30 मिनिट्स, आणि मग त्याचं एक थिक असं प्लाझ्मा तयार होतो. आणि मग तो प्लाझ्मा आम्ही जॉईंट मध्ये इंजेक्ट करतो. सो दिस इज व्हॉट इज द PRP थेरपी. रक्त काढायचं, सेंट्रिफ्यूज करायचं, त्याचा वेगळा प्लाझ्मा बनवायचा, थोडा थिक असतो तो, नॉट ॲज लिक्विडी ॲज ब्लड बट येट विच कॅन बी पुट इन अ सिरिंज अँड इंजेक्टेड. मग तो जॉईंट मध्ये टाकतो. आणि ह्याचा जो माझा एक्सपिरियन्स आहे ना, इट इज 50-50. म्हणजे मी हे वापरलेलं आहे टेक्निक, अजूनही काही पेशंट्स मध्ये वापरतो, बट ऑल माय पेशंट्स हॅव नॉट बेनिफिटेड. म्हणजे काही पेशंट्सना फायदा झालाय, आणि हे मी ऑस्टिओआर्थरायटिस साठी पण वापरून पाहिलंय की अर्ली स्टेजेस ऑफ ऑस्टिओआर्थरायटिस, जसं आम्ही एक डेपोचं इंजेक्शन देतो किंवा सिनविस्क जे असतं की एक ऑइलचं इंजेक्शन ते देतो, तसंच प्लाझ्मा PRPचंही इंजेक्शन देऊन पाहिलं आहे. बट द सक्सेस रेट इज 50-50. म्हणजे जसं एक डेपोचं इंजेक्शन दिलं की 99% माझे पेशंट 3-4 महिने ठीक होतात, पण PRP दिल्यावर तसं नाही पाहिलं मी. पण काही कंडिशन्स मध्ये जिथं टेंडो ॲचिलिस म्हणजे जी पायाची टाच असते, त्या टाचेवर एक सर्वात स्ट्रॉंग लिगामेंट असते बॉडीची, त्याला टेंडो ॲचिलिस म्हणतो, तिथं टेअर असतो, तर त्याच्यात PRP इंजेक्ट केलं तर ते फायदा होतो. किंवा शोल्डर मध्ये टेंडिनोपॅथी असते, त्या शोल्डर टेंडिनोपॅथीसाठी, पॅटेलर टेंडिनोपॅथीसाठी PRP is much better than for ligament injuries of the knee or osteoarthritis of the knee. So PRP has its role. अजूनही ते नवीन त्याच्यात संशोधन होतंय आणि अजूनही टेक्निक्स काढतायत की किती मिनिटं ते रेव्होल्युशन करायला पाहिजेत, किती त्याची विस्कॉसिटी पाहिजे, आणि अजूनही मला वाटतं ते सायन्स इव्हॉल्व्ह होत आहे. बट इट इज अ गुड मोडॅलिटी, अँड इन द इयर्स टू कम, वन्स वी नो एक्झॅक्टली द फॉर्म्युला टू मेक द PRP, इट विल बी मोर इफेक्टिव्ह. So Piyush, I hope I have answered your question, and if there are any more questions, please feel free to contact me offline, Mr. Piyush. Thank you so much for that, sir. निरुपमा शहा यांचा हा प्रश्न आहे की दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन होऊन 4 महिने होत आले. डावा गुडघा नॉर्मल आहे, पण उजव्या गुडघ्याच्या साईडच्या बाजूला घट्ट वाटतंय. 2 वेळा फिजिओथेरपी, आईस पॅक, वॉकिंग हे सगळं प्लस सुयोग्य आहार हे सगळं चालू आहे, तरी पण हा त्रास कमी होत नाही. तर हा त्रास कधी कमी होईल? राईट. निरुपमाताई, दोन्ही ऑपरेशन गुडघ्याचे आपले झालेले आहेत. फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही दोन्ही करून घेतलेत. आणि बऱ्याच वेळा काय असतं की एक गुडघा लवकर बरा होतो, दुसरा लेट होतो. हे कॉमन एक्सपिरियन्स आहे. आणि बऱ्याच वेळा पेशंट आम्हाला विचारतात, आता डॉक्टर साहेब 4 महिने झाले, उजवा गुडघा तर एकदम चांगला आहे, पण डावा अजूनही दुखणं त्याचं एवढं कमी नाहीये, काहीतरी चुकलं का तुमचं ऑपरेशनच्या वेळेस, कारण दुसरा गुडघा तर एवढा लवकर बरा झाला. तर तसं नाहीये. इट इज ऑलवेज अ लॅग. आणि 2 गुडघे असल्यामुळे कम्पॅरिझन होते. आणि समटाइम्स द एक्सटेंट ऑफ डिफॉर्मिटी किंवा ते व्यंगत्व असतं ते एका गुडघ्यात जास्त असतं, आत गुडघ्याची झीज जास्त असते, आणि तुमच्या बॉडीला एक डॉमिनंट साईड असते. वन साइड ऑफ द बॉडी इज ऑलवेज डॉमिनंट दॅन दी अदर, आणि त्याची रिकव्हरी लवकर होते. त्यामुळे तोही एक भाग आहे. तुम्ही पण बघा, कधी काही व्यायाम करत असाल, योगा करत असाल, तर एक बाजू तुमची फ्लेक्झिबल असते, दुसरी बाजू थोडी स्टिफ असते. याचं कारण काय की युअर ब्रेन ऑन वन साइड इज डॉमिनंट, सो युअर वन साइड बॉडी इज ऑल्सो डॉमिनंट. त्यामुळे हा फरक नेहमीच होतो, बट इट इज नॉट फॉर लॉंग.
नक्कीच निरुपताई की थोडे महिन्यात युअर अदर नी विल ऑल्सो बिकम नॉर्मल. काळजीचं काहीच कारण नाहीये. कधी कधी वेळ लागतो. एक्सरसाइज चालू ठेवा, आयसिंग करा. आयसिंग इज अ गुड मोडॅलिटी टू रिड्यूस द पेन. आणि फारच कधी दुखलं तर एखादी पेनकिलर गोळी एखादी घेऊ शकता तुम्ही आणि कॉन्सन्ट्रेट मोर ऑन फिजिओथेरपी. त्यामुळे फिजिओथेरपी व्हॉट आय हॅव सीन इज एक्सलंट. आणि आय एम रिअली थँकफुल डॉक्टर सौरभ की तुम्ही इतकं हिलिओस मार्फत लोकांना फिजिओथेरपी देताय आणि घरी जाऊन देताय. आता लॉकडाऊन मध्ये पेशंट्स हॉस्पिटलला येत नाहीत. आय एम रिअली व्हेरी थँकफुल टू यू अँड हिलिओस फॉर एक्सटेंडिंग दॅट कर्टसी ॲट होम. आणि फिजिओथेरपीमुळे नक्कीच निरुपमाताई की आपलं दुखणं कमी होईल. थँक्यू सो मच सर. मिस्टर शेख यांचा हा पुढचा प्रश्न आहे की माझे गुडघे मणक्यांच्या आजारामुळे दुखतात का? आणि खूप लोकांचा हा प्रश्न असतो की नी पेन आणि स्पाइन हे कनेक्टेड आहे का? काय होता प्रश्न परत एकदा सांगा. की माझे गुडघे मणक्याच्या आजारामुळे दुखतात का? आणि असे प्रश्न बऱ्याचशा प्रेक्षकांकडे येतात की मला मणक्याचा आजार आहे, स्लिप डिस्क आहे आणि माझे गुडघे पण दुखतात. काय या दोन गोष्टी कनेक्टेड आहेत? खूपच चांगला. हॅलो सर, मला अजून एक याच्यात ऍड करायचं आहे की बऱ्याच वेळा लोक म्हणतात की खूप म्हणजे ऑपरेशनला ते वेळ लावतात आणि मग त्या वेळ झाल्यानंतर त्यांना मग स्पाईनचा पण त्रास होऊ शकतो. तर ह्याच्याबद्दलही तुम्ही सांगा. नक्कीच. तर आधी शेख साहेबांचा प्रश्न मी सांगतो, मग राहुल तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. बऱ्याच वेळा काय होतं की गुडघेदुखी आणि कंबरदुखी, जसं सुरुवातीला मी बोलताना सांगितलं की हे दोन सर्वात जास्त एलिमेंट्स लोकांना असतात, कंबरदुखी आणि गुडघेदुखी. तर बऱ्याच वेळा जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतात, जेव्हा पेशंट्स येतात, त्यांना गुडघेदुखी पण असते आणि कंबरदुखी पण असते. आणि बऱ्याच वेळा वन ऑफ द टू इज मोर डॉमिनेंट. म्हणजे एक कंबरदुखीच्या मुळे कधी कधी गुडघेदुखी होऊ शकते आणि गुडघेदुखीमुळे ही कंबरदुखी होऊ शकते, पण त्याचं प्रमाण कमी आहे. तर मला काय सांगायचंय तुम्हाला की इट हॅज टू बी इव्हॅल्युएटेड. जर कमरेचा प्रॉब्लेम तुमचा जास्त असेल, लंबर कॅनल स्टेनोसिस ज्याला म्हणतो, स्लिप डिस्क म्हणतो, स्पॉन्डिलोसिस म्हणतो, आणि त्याच्यामुळे जर तुमची कमरेची शीर दबली गेली असेल, नस दबली गेली असेल, जी पायाला सप्लाय करते, गुडघ्याला सप्लाय करते, तर तुम्हाला गुडघ्यात सेकंडरी पेन येऊ शकतं. बट मेनी अ टाइम्स व्हॉट वी सी की कंबरदुखी असतेच, पण गुडघेदुखी ही प्रामुख्याने जास्त प्रमाणात आढळते. आणि गुडघेदुखी जर जास्त असेल आणि व्यंगत्व जास्त असेल आणि ऍट द सेम टाइम कंबरदुखी असेल, पण मग आपण कमरेचा MRI एक्सरे काढून आम्ही ते रूल आउट करू शकतो की काही स्लिप डिस्क नाहीये. मग गुडघ्याला आम्ही जास्त प्राधान्य देतो आणि मग गुडघ्याची शस्त्रक्रिया पहिली करतो. आणि बऱ्याच वेळा असंही होतं शेख साहेब की दोन्ही प्रॉब्लेम जास्त आहेत, की कमरेत MRI केलाय, स्लिप डिस्क, लंबर कॅनल स्टेनोसिस दिसतंय, गुडघेही वाकडे झालेले आहेत, चालतानाही लिंप आहे. मग अशा वेळेस काय करायचं? तर वेन बोथ प्रॉब्लेम्स आर इक्वल, मग नक्कीच कमरेचं ऑपरेशन हे आधी करायला पाहिजे. कारण पार्ट ऑफ युअर नी पेन इज रिलेटेड टू युअर स्पाइन. म्हणजे गुडघेदुखीचा काही भाग हे तुमच्या कंबरदुखीमुळे असतो. कारण जे सायटिक नर्व असते, ज्याला सायटिका म्हणतो, ती कमरेपासून खाली येते आणि कमरेत जर ती दबली गेली असेल तर गुडघ्याला तीच नर्व सप्लाय करते, मग तो गुडघा दुखणारच. तर वरती जर आपण ती नर्व मोकळी केली की गुडघ्याचं काही दुखणं जाऊ शकतं. आणि बऱ्याच वेळा मी असंही बघतो की गुडघेही दुखतात आणि डॉक्टर साहेब नाही, गुडघ्याचं ऑपरेशन करून टाका. मग मला त्यांना कन्व्हिन्स करायला लागतं की नाही बाबा, तू कमरेचं ऑपरेशन आधी करा, मग तुमचं दुखणं गुडघ्याचं राहिलं तर आपण करू. अँड दीज पेशंट्स कम बॅक की नाही डॉक्टर साहेब, माझं आता कमरेदुखीचं ऑपरेशन केलंय, आता गुडघेदुखी गेली. म्हणजे दॅट इज द काइंड ऑफ पॉवर द स्पाइन हॅज. आणि नेहमी वी हॅव टू इव्हॅल्युएट. तर शेख साहेब, गुडघेदुखी आणि कंबरदुखी असेल तर प्रॉपर इव्हॅल्युएशन करा, अस्थिरोग तज्ञांकडनं दोन्ही तपासून घ्या, MRI करा स्पाइनचा, आणि जर स्पाइन प्रॉब्लेम जास्त असेल तर आधी स्पाइन करा. आता मी थोडस राहुल चौबेंनी जो प्रश्न विचारला त्याच्याकडे वळतो की गुडघेदुखी जर आपण खूप दिवस टाळली, जसं मी तुम्हाला ते एक बाई दाखवली होती, तिला सेकंडरी बॅक पेन झालं, कारण बायोमेकॅनिक्सच बदललं ना. चालताना असं तुम्ही पाहिलं ते कशी डगमगत चालत होती. सो द होल बायोमेकॅनिक्स ऑफ द स्पाइन चेंज आणि तिला सेकंडरी बॅक पेन झालं. सो इन दीज केसेस, विच इज नॉट व्हेरी कॉमन बट इट इज हॅपनिंग, की गुडघेदुखी प्रामुख्याने आधी आहे आणि मग सेकंडरी बायोमेकॅनिकल पेन झालं.
बायोमेकॅनिकल पेन झाल्यामुळे मग कंबर दुखायला लागली. मग जेव्हा आम्ही ते गुडघे सरळ केले की बायोमेकॅनिक्स त्यांचं सेट राईट केलं, मग कंबर दुखी गेली. बट दॅट पर्सेंटेज इज लिटल स्मॉलर. बट सिन्स राहुल हॅड आस्क्ड दॅट क्वेश्चन, मला सांगू इच्छितो की खूप वेळ तुम्ही गुडघे दुखी असेल आणि पाय वाकडे असतील तर थांबू नका, कारण दॅट कॅन हॅव इफेक्ट्स ऑन युअर स्पाइन, ऑन युअर हिप्स, आणि तो प्रॉब्लेम मग वाढू शकतो. त्यामुळे दॅट ऑल्सो इज पॉसिबल. हिप, नी अँड स्पाइन हॅव अ कोरिलेशन, आणि ते तुमचे अस्थिरोग तज्ञ तुम्हाला व्यवस्थित सांगतील. आई होप शेख साहब मैंने आपका प्रश्न ठीक से आंसर किया. थँक यू सो मच फॉर आन्सरिंग दॅट इन सो मच डिटेल सर. सर पुढचा जो प्रश्न आहे, अनिल यांचा हा प्रश्न आहे. त्यांना इंडियन इम्प्लांट आणि फॉरेन इम्प्लांट यांच्यामध्ये काय फरक आहे आणि काय डिफरन्स आहे याच्याबद्दल माहिती पाहिजे. खूप चांगला प्रश्न विचारला अनिल साहेब तुम्ही. आता भारतात आपल्याकडे एक इंडियन जॉईंट पण अवेलेबल आहे, त्याचं नाव इंडस. तो दॅट इज द ओनली इंडियन इंडिजिनस जॉईंट अवेलेबल इन इंडिया, आणि तो आमच्या वडिलांनी पद्मविभूषण डॉक्टर के संचेतींनी त्याचं संशोधन केलं आणि तो बनवला, आणि तो आता एक बायोरॅड म्हणून कंपनी आहे, ती कंपनी आता तो इंडस जॉईंट मॅन्युफॅक्चर करते. सो दॅट इज द इंडियन जॉईंट. आता मल्टीनॅशनल म्हणजे इम्पोर्टेड जॉईंट. तर इम्पोर्टेड जॉईंट म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन, झिमर, स्मिथ अँड नेफ्यू, हे प्रामुख्याने हे मल्टीनॅशनल कंपनीज आहेत. तर दोन्हीमध्ये फरक मेन काय आहे तर कॉस्ट. आता इंडिजिनियसली जो इम्प्लांट बनवला आहे, जो भारतीय एक सर्जननी बनवलेला आहे, आणि त्याची ओव्हरहेड्स कमी असतात, त्यामुळे त्याची कॉस्ट कमी होते. सो द मेन डिफरन्स बिटवीन द इंडियन इम्प्लांट अँड द इम्पोर्टेड इम्प्लांट इज कॉस्ट. सेकंड जो एक वेगळा एक त्याचा फरक आहे की जे इम्पोर्टेड जॉईंट्स आहेत ते जवळजवळ 25-30 वर्षापासून प्रचलित आहेत आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड जास्त आहे. आता इंडियन जॉईंट जो आमचा वडिलांनी केला तो ऑगस्ट 2005 ह्या साली तो पहिला जॉईंट रिप्लेसमेंट केलं त्याचं, आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आता 15-16 वर्षाचा आमच्याकडे आहे, आणि इट इज ऑल्सो गिव्हिंग एक्सलंट रिझल्ट. सो हेच दोन फरक आहेत की कॉस्ट इंडियन इम्प्लांटची कमी आहे, पण ट्रॅक रेकॉर्ड इम्पोर्टेडचा थोडा जास्त आहे. बट अदर्स इट इज इक्वली गुड, इक्वली ड्युरेबल. आणि आम्ही बरेच वेळा मला रुग्ण प्रश्न विचारतात की इंडियन करायचा का इम्पोर्टेड करायचा, मी त्यांना हेच समजून सांगतो अँड आय लिव्ह इट टू देम व्हॉट दे वॉन्ट टू चूज. आणि जे इंडस इम्प्लांट आहे ना त्याची रेंज ऑफ मुवमेंट मी पाहिली की जास्त आहे. सो वी हॅव गॉट अ लिटल बेटर रेंज ऑफ मोशन, कारण आमच्या वडिलांनी तो एक सायंटिफिक स्टडी केला होता आणि बोन मॉर्फोलॉजी इंडियन पेशंट प्रमाणेच तो सांधा बनवला होता. सो दॅट इज ऑल्सो अन ॲडेड ॲडव्हान्टेज ऑफ द इंडियन जॉईंट ओव्हर द इम्पोर्टेड जॉईंट. आणि सर जस्ट फॉलोअप क्वेश्चन टू दॅट की या ऍडिशनल रेंज ऑफ मोशनचा आपल्या एकूण वापरामध्ये ज्या पद्धतीचा आपल्याकडचा सेटअप आहे त्याच्यामध्ये त्याचा कसा फायदा होतो? आता कसं आहे की तुम्ही जर पाहिलं की आशियाई खंडात किंवा भारतात आपल्याला बराच वेळा मुवमेंट गुडघ्याची जास्त लागते. रोजच्या रोज कामासाठी गुडघ्याची मुवमेंट लागते. अनलाईक वेस्टर्न वर्ल्ड, ते कधी मांडीच घालून बसत नाही, ते आयुष्यभर कमोडच वापरतात. पण भारतात जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला खूप वेळा खाली बसायची एक सवय असते. पूजेसाठी आपण खाली बसतो, कुठे जेवण कधी काय गेलं पंक्तीत जेवण असतं खाली बसून जेवायला लागतं, कुठं लग्न कार्य असेल तर खाली असं लग्नाचं सगळं असतं, पूजा असेल कुठं तुम्ही बाहेर दर्शनाला गेला तर खुर्चीवर बसून तर काही दर्शन करता येत नाही. सो तसंच तुम्ही पाहिलं तर जपानमध्ये पण बऱ्याच वेळा ते खालीच बसून जेवतात सगळे, आणि त्यांना तर गुडघ्याची मुवमेंट जास्त लागते. सो एशियन कॉन्टिनेंट वर्सेस युरोपियन कॉन्टिनेंट किंवा अमेरिकन युरोपियन मध्ये गुडघ्याची मुवमेंट जास्त लागत नाही. एशियन खास करून इंडिया, जपान ह्यांच्यात गुडघ्याची मुवमेंट जास्त लागते. त्यामुळे इफ द नी जॉईंट कॅन गिव्ह यू मोर मुवमेंट, मोर फ्लेक्शन, दॅट इज प्रिफर्ड. कारण जर जो रुग्ण ज्याचं ऑपरेशन आपण केलंय त्याची पूर्वरत गुडघ्याची मुवमेंट आणू शकलो तर ही इज डेफिनेटली मोर हॅपी. त्यामुळे तो एक ॲडव्हान्टेज नक्कीच आहे की इंडस नी कॅन गिव्ह मोर मुवमेंट आणि त्याचं जास्त मुवमेंट नक्कीच येते. राईट, थँक्यू सो मच फॉर आन्सरिंग दॅट सर. तेजस देव यांचा हा प्रश्न आहे. आय ऑलवेज लव्ह क्वेश्चन्स विच आर अबाउट प्रिकॉशन. इज अ यंग फेलो ऑफ 28 वर्षांचा तरुण आहेत की आत्तापासूनच मी गुडघ्यांची काय काळजी घेऊ शकतो जेणेकरून पुढे जाऊन मला हे कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाही?
एक्सलंट तेजसजी, चांगला प्रश्न आपण विचारलाय आणि त्याच्यात मी 2 प्रकारे ह्याचं उत्तर देतो. आता तुमचा जो वयोगट आहे 28, म्हणजे यू विल बी जस्ट अबाउट हॅव स्टार्टेड वर्क आणि तुम्हाला फिटनेस साठी काही करायची इच्छा असेल, काही स्पोर्ट्स तुम्ही खेळत असाल, सो लॉट ऑफ आउटडोर ऍक्टिव्हिटीज करत असाल, तर नक्कीच तुम्हाला काळजी जी घ्यायला पाहिजे, जर तुम्ही कुठे जिमला जात असाल, काही स्पोर्ट्स खेळत असाल, तर यू शुड वेअर द प्रॉपर प्रोटेक्टिव्ह गिअर. म्हणजे नी कॅप्स घालायला पाहिजे, त्याला सपोर्टिंग काही असतात, शिन गार्ड्स असतात, ते घालायला पाहिजेत. जर तुम्ही रनिंग करत असाल तर शूज चांगले पाहिजेत. टार रोडवर पळू नका, ग्राउंडवर शक्यतो पळा. सो ऑल दिस प्रिकॉशन्स यू हॅव टू टेक. आणि जर काही इंजरी झाली, काय होतं की बऱ्याच वेळा ती इंजरी छोटी असते, की जिम मध्ये करताना एखादा मसल पुल होतो, पण आपण काहीच बोलत नाही आणि ते कंटिन्यूड होतं, मग तो पुल्ड मसल बिकम्स अ टॉन मसल. त्यामुळे जर तुम्हाला काही इजा झाली असेल आणि त्याच्यामुळे काही दुखाव असेल शरीराला, काही मसलला पेन असेल, तर डोंट स्लीप ऑन इट. त्याचा तुम्ही लगेच त्याचं निदान करा, डॉक्टरांकडे जा किंवा काही दिवस चक्क रेस्ट घ्या. रेस्ट इज द बेस्ट फॉर्म ऑफ रिकव्हरी. जर जिम मध्ये किंवा खेळताना काही इंजरी झाली तर डोंट गो नेक्स्ट डे अँड प्ले अगेन, डोंट गो नेक्स्ट डे टू द जिम. तर तेजसजी तुम्ही रेस्ट करा आणि मग ती रिकव्हर होईल. समजा 2 ते 3 दिवसात नाही रिकव्हर झाली, आयसिंग केलंय, रेस्ट केलंय, मग मात्र तुम्हाला ते डॉक्टरांकडे दाखवलं पाहिजे. सो दॅट इज प्रिकॉशन नंबर 1 विच इज फॉर दिस एज ग्रुप. आता बऱ्याच वेळा हाच प्रश्न मला 50 नंतरचेही काही लोक विचारतात की आता तरी गुडघे दुखत नाही डॉक्टर साहेब, काय समजा प्रिकॉशन्स आम्ही घेऊ की आमचे गुडघे दुखलेच नाही पाहिजे. इज दॅट पॉसिबल? येस, इट इज पॉसिबल. तर त्याच्यात प्रिकॉशन्स म्हणजे जर तुम्ही रोज फिरायला जात असाल, रोज तुम्ही चालत असाल, फिरत असाल, की रोज 1 किलोमीटर मी 2 किलोमीटर रोज फिरतो आणि माझे गुडघे दुखत नाही, पण आता 1 किलोमीटर चालल्यावरच मला बसावशी वाटतं, किंवा रोज मी पर्वती चढून खाली उतरतो, चढतो, कधीच दुखत नाहीत गुडघे, पण आता मला चढताना काही वाटत नाही, पण उतरताना गुडघे खूप दुखतात. तर अशी जी सिम्पटम्स तुम्हाला येत असतील तर डोंट इग्नोर दे. लगेच त्याच्यावर विचार करा. थोडे दिवस फिरायला जायचं थांबा, किंवा 1 किलोमीटरच्या ऐवजी अर्धा किलोमीटरच फिरा. पर्वती चढायच्या ऐवजी थोडस कमी ह्याचा व्यायाम करा. आणि त्यांनी जर दुखणं गेलं तर नथिंग लाईक इट. नाही गेलं तर मग परत म्हणजे अर्ली डायग्नोसिस, म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट टाळू नका डॉक्टरना दाखवायला, त्याला वेळ घेऊ नका, कारण काही गोष्टी लवकर दाखवल्या तर त्या बऱ्या होऊ शकतात. आणि प्रतिबंधक उपाय काय घ्यायचे उतर वयात, की खूप स्ट्रेनियस ऍक्टिव्हिटीज करू नये. जर थोडे जरी गुडघे दुखायला लागले तर जम्पिंग ऍक्टिव्हिटीज, स्किपिंग, बॅडमिंटन, टेनिस, बास्केटबॉल, हे जे स्पोर्ट्स आहेत त्याच्यामुळे गुडघ्यावर प्रेशर येऊ शकतं, ते टाळा. दोरीच्या उड्या मारू नका. ऍक्टिव्हिटीज मग काय करायच्या अशा ह्याच्यात? वॉकिंग इज ओके, पण चढ उतार नको, ओबड दोबड नको, डोंगर टेकड्या नको, जिने पायऱ्या नको. प्लेन सरफेसवर चाला. पाण्यात चालायचा व्यायाम सर्वात चांगला. किंवा घरी एक स्टेशनरी सायकल घ्या. आता कोविडमुळे बाहेर पण जाता येत नाही. सायकलिंग इज अगेन गुड, कारण तुमचं वेट सगळं तुमच्या बटक्सवर येतं आणि पाय मोकळे असतात, आणि त्याला चांगल्या रेग्युलेशनमुळे गुडघ्याला ऑइलिंग पण होतं आणि फिजिओथेरपी पण मिळते. सो दीज आर द सर्टन थिंग्स विच आय कॅन टेल फॉर अबाउट 50. तर तेजसजी, थँक्यू, तुम्ही चांगला प्रश्न विचारला आणि त्याच्यामुळे मी थोडं उदरवयात पण 60, 65, 70च्या पुढे जे आपले सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी थोडे प्रतिबंधक उपाय सांगू शकलो. थँक्यू. आता वेळ खूप होतोय सौरभ, पण एखाद प्रश्न असेल तर आपण घेऊ, आणि नंतर मला एक पण आपल्याला शेवटी एक प्रश्न विचारायचा आहे. नक्कीच नक्कीच सर. सो एक प्रश्न आहे की सुधीर मनवडकर यांचा हा प्रश्न आहे की आय हॅड एन ACL इंजुरी ट्रीटमेंट सर्जरी 6 months बॅक विथ मीडियल मेनिस्कस रिपेअर. आता 6 महिने झाले तरी त्यांना अजून चालता येत नाहीये व्यवस्थित, आणि नी खूप जास्त स्टिफ वाटतोय, अजूनही पेन आणि स्वेलिंग आहे. तर हे कोणाचा हा प्रश्न आहे? सुधीर मनवडकर असं यांचं नाव. एज किती आहे? एज त्यांनी दिलेलं नाहीये सर. ओके, ठीक आहे. लेट अस अज्यूम 30-40च्या आसपास एज असेल सुधीरजी. तर ACL मेनिस्कस सर्जरी झालेत, 6 महिने झालेत, तर कधी कधी वेळ लागू शकतो. कधी कधी काय असतं की मेनिस्कस जो टेअर असतो तो खूप कॉम्प्लेक्स टेअर असतो. वेगवेगळ्या प्रकारचे टेअर असतात. सिम्पल टेअर, कॉम्प्लेक्स टेअर, बकेट हँडल टेअर, लॉन्जिट्युडनल टेअर, काही पण त्याच्यात असू शकतं. आणि त्यामुळे मेनिस्कस टेअर ऍक्च्युली टेक्स लॉंगर दॅन अ ACL टेअर.
आणि ACL मेनिस्कस दोन्ही असताना म्हणजे कार्टिलेजलाही थोडी इंजुरी असू शकेल. त्यामुळे थोडासा वेळ त्याला द्यायला पाहिजे. फिजिओथेरपी करून पाहिली पाहिजे. आणि जर तसं वाटलं तर तुम्ही तुमच्या अस्थिरोग तज्ञांकडे परत जा ज्यांनी हे ऑपरेशन केलं. आणि कधी कधी एक रिपीट MRI आपण 6 महिन्यांनी काढू शकतो, कारण 6 months इज अ गुड इनफ पिरियड. मला बऱ्याच वेळा रुग्ण विचारतात की 2 महिने झाले, मी अजून बरा नाही झालो, मी MRI काढू का? ते म्हणतो नाही, 2 महिने इज टू अर्ली. 6, 7, 8 months नंतर जर बरं वाटत नसेल तर मी हमखास त्या पेशंटचा MRI करून घेतो. त्याच्यामुळे पण आत आपल्याला कळतं की काय आहे काय नाही. त्यामुळे जर 6-7 महिने झाले असेल तर प्लीज गो बॅक टू युअर ऑर्थोपेडिक सर्जन आणि एक MRI करून घ्या, त्यांच्याकडनं परत एक इव्हॅल्युएशन करून घ्या. आणि देर मे बी सम मायनर इश्यू विच कॅन बी रेक्टिफाईड विथ मेडिसिन्स, इंजेक्शन्स ऑर फिजिओथेरपी. हिज एज इज 30. मी ओळखलं असते 30 ते 40. सो दिस इज एक्झॅक्टली व्हॉट माय ऍडवाइस वुड बी. सुधीरजी, काही निराश होऊ नका, 6-8 महिने लागू शकतात आणि हे बरं होईल. थँक्यू सो मच सर. तर आता आपण काही प्रश्न असेल तर थांबूया आपण. सौरभ, मला माहिती आहे की आपली पण गुडघ्याची शस्त्रक्रिया झालेली आहे. हो सर. आणि दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन आपले झालेले आहेत, ACLच केलेलं आहे. तर तुम्हाला आता कसं वाटतंय? आणि आता थोडस मला सगळी डिटेल माहिती आहे, पण एक तुम्ही सांगा ना, तुमच्याकडून एक मला प्रतिक्रिया आवडेल ह्या ऑपरेशन बद्दल, की कसे काय वाटतंय, ऑपरेशन नंतर किती रिकव्हरी वाटते, काय तुम्हाला त्रास झाला. लेट अस हिअर फ्रॉम डॉक्टर सौरभ. त्याचे दोन्ही गुडघे ऑपरेट झाले, दोन्ही गुडघ्याचे ACL झाले. राईट. सो आज आपला टॉपिक भीतीबद्दल आहे, तर मी नक्कीच सांगू शकेन की ज्या वेळेला मला इंजुरी झाली फुटबॉलमुळे, माझ्या दोन्ही ACL एक 3 महिन्याच्या गॅप नंतर देयर वॉज अन इंजुरी अँड देयर वॉज अ कम्प्लीट टेअर. तरी पण मी जवळजवळ एक 3-4 वर्ष ती सर्जरी पुढे ढकलायचा प्रयत्न करत होतो, की नाही, सर्जरीची जी भीती होती मनात, की मी व्यायाम करून, मी स्ट्रेंथनिंग करून आय विल बी एबल टू मॅनेज. पण 2-3 वर्षानंतर लक्षात आलं की नाही, इन्स्टेबिलिटी वाढत चाललेली आहे, मसल वेस्टिंग वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे फायनली मी डिसिजन घेतला टू गेट द सर्जरी डन. आणि दोन्ही गुडघ्यांची सर्जरी एकाच वेळेला केली गेली. आणि त्याच्यानंतर मोजून एक 5 महिन्यामध्ये सर, आफ्टर ऑफकोर्स डुईंग अ व्हेरी स्ट्रक्चर्ड प्रोग्राम आणि फिजिओथेरपी आणि एक्सरसाइजेस केल्यानंतर, मोजून 5-5.5 महिन्यानंतर आय गॉट बॅक टू प्लेइंग बॅडमिंटन. आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ 2-3 वर्ष होत आलेले आहेत सर्जरी होऊन. त्याच्यानंतर मला परत कधीही कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवलेला नाहीये. सगळ्या मुवमेंट्स मी व्यवस्थित करू शकतोय. जो ती मनात भीती असायची कुठली जम्प करताना, रन करताना, की माझा नी बकल होऊन इज गोइंग टू गिव्ह अवे, ते आता गेल्या 3 वर्षात मला अजिबात जाणवलेलं नाहीये. आणि विच गिव्स सच अ रिलीफ, कारण की यंग एजमध्ये यू वॉन्ट टू बी ऍक्टिव्ह, जे माझं मधल्या 2-3 वर्षात पूर्णतः थांबलं होतं. सो नक्कीच दिस हॅज गिव्हन मी अ व्हेरी गुड वे टू गेट बॅक टू माय ऍथलेटिक रुटीन. ग्रेट, थँक्यू. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, वन ऑफ द मेन रिझन्स डॉक्टर सौरभची रिकव्हरी आणि दोन्ही गुडघे एकाच वेळेस केले होते का झाली? फिजिओथेरपी. आय थिंक द की टू ऑल दीज ऑर्थोपेडिक ऑपरेशन, म्हणजे गुडघा असो, खुबा असो, कंबर असो, मान असो, अँकल असो, घोटा असो, तर ते प्रॉपर रिकव्हरी होण्यासाठी प्रॉपर फिजिओथेरपी झाली पाहिजे. 50% हे श्रेय सर्जनला आहे आणि ऑपरेशनला आहे, पण 50% श्रेय हे फिजिओथेरपिस्टना आहे, की आफ्टर ऑपरेशन यू हॅव टू कीप द मसल्स अराउंड दॅट सपल, लिगामेंट स्ट्रेंथन झाले पाहिजेत. आणि आता इतके फिजिओथेरपीत पण नवीन नवीन शोध आलेले आहेत. प्रॉपर फिजिओथेरपी मिळणं जरुरी आहे. आणि ती जर तुम्ही ऑपरेशन नंतर नीट घेतली तर इट्स अ विन विन सिच्युएशन. म्हणजे गुड सर्जरी विथ गुड फिजिओथेरपी विल गिव्ह यू अन एक्सलेंट रिझल्ट. सो दॅट इज आय ऑलवेज फील. आणि परत एकदा तुम्ही हेलिओस मार्फत किती छान सर्व्हिस देताय. आय एम रिअली ऑब्लाइज्ड टू यू. थँक्यू सो मच फॉर सेइंग दॅट सर. सर, आपण जस्ट थांबण्याच्या आधी व्हॉट आय वुड रिक्वेस्ट यू, की एक शेवटच्या 1 मिनिटामध्ये जर का तुम्ही की टेकअवेज आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सांगू शकलात, की का लोकांनी मनात भीती बाळगू नये गुडघ्याच्या शस्त्रक्रियेची. सो इट विल बी अ गुड कन्क्लुडिंग स्टेटमेंट आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी. नक्कीच सौरभ. तर आजच्या कार्यक्रमाचं जे टायटल होतं की गुडघे दुखीच्या ऑपरेशन पासून काय भीती असू शकते आणि ती भीती कशी टाळायची. तर सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की नॉट ऑल पेशंट्स हॅव्हिंग नी पेन, सगळे गुडघेदुखीचे रुग्णांना शस्त्रक्रिया लागत नाही. नंबर 1. नंबर 2, जर ती शस्त्रक्रिया लागणार असेल आणि जर तुमच्या अस्थिरोग तज्ञांनी सांगितलं की ते ऑपरेशन करायचंय,
तर मग वेळ घालवू नका. कारण मग ते जर करणं जरुरी असेल आणि तुम्ही टाळलं तर मग व्यंगत्व वाढेल, पायाची डिफॉर्मिटी वाढेल आणि ते ऑपरेशन, जसं मी काही तुम्हाला दाखवले चित्र, की मग हायर जॉईंट्स लागू शकतील, जास्त कॉम्प्लिकेटेड जॉईंट्स वापर करायला लागेल, जास्त कॉस्टली जॉईंट्स वापरायला लागतील. तर सेकंड मेसेज इज डू नॉट वेट. तिसरा मेसेज, ऑपरेशन नंतर आता रिकव्हरी लवकर होते. यू कॅन गेट बॅक टू वर्क फास्टर. आम्ही आता लेटेस्ट टेक्नॉलॉजीनी ही रिप्लेसमेंट सर्जरी, ACL सर्जरी, लेझर सर्जरी ही करतो. पेन इज मिनिमल आणि अत्याधुनिक संशोधनामुळे जे आमच्याकडे जी सगळे टेक्निक्स आहेत त्याचा आम्ही वापर करतो आणि वी हॅव नॉट स्पेअर्ड एनिथिंग फॉर गेटिंग द बेस्ट टेक्नॉलॉजी. त्यामुळे रिकव्हरी खूप छान होते. सो थर्ड मेसेज इज अर्ली रिकव्हरी इज पॉसिबल, अर्ली रिटर्न टू वर्क इज पॉसिबल आफ्टर नी रिप्लेसमेंट, अर्ली रिटर्न टू स्पोर्ट्स इज पॉसिबल आफ्टर ACL सर्जरी. त्यामुळे तुम्ही 1 महिन्यात कृत्रिम सांधारोपण झाल्यावर तुमच्या कामाला परत रुजू शकता. 8 ते 9 महिन्यांनी ACL ऑपरेशन झाला असेल तर खेळ खेळू शकता. सो दॅट इज द थर्ड मेसेज. गुड फिजिओथेरपी कॅन हेल्प यू ऑल्सो फॉर रिटर्न टू वर्क. सो 4 key messages, Saurabh. Number 1, not all knee ailments require surgery. सगळ्या गुडघेदुखींना शस्त्रक्रिया लागत नाही. नंबर 2, ऑपरेशन जर लागत असेल तर वेळ घालवू नका. नंबर 3, अर्ली रिकव्हरी पॉसिबल आहे, लवकर तुम्ही बरे होऊन तुमच्या पूर्वरत कामाला जाऊ शकता. आणि नंबर 4, रिहॅबिलिटेशन फिजिओथेरपी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अन ऑप्टिमल रिकव्हरी आफ्टर अ नी ऑपरेशन. तर हे 4 मेसेजेस मी सांगू इच्छितो सर. थँक्यू सो मच. सो दिस वॉज अ व्हेरी वंडरफुल सेशन, ज्याच्यामधनं खूप इन्साइट्स मिळालेले आहेत आमच्या प्रेक्षकांना आणि तुम्ही खूप छान उदाहरणांमधनं, व्हिडिओज दाखवून, तुमच्या पेशंट एक्सपिरियन्सेसमधनं, आपण काही टेस्टिमोनियल पण ऐकले पेशंट, या सगळ्यामधनं नक्कीच लोकांच्या मनातली भीती आज कमी झालेली असेल आणि ते वेदनेसकट जगण्यापेक्षा त्याच्यावर काही उपचार करून दे वुड वॉन्ट टू गेट देअर लाईफ बॅक ऑन ट्रॅक आणि याचा नक्कीच आमच्या प्रेक्षकांना फायदा होईल. तर परत एकदा सर, तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि ही सगळी माहिती आम्हाला दिली त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. वी आर रिअली ग्रेटफुल अँड वी लुक फॉरवर्ड टू डुईंग दिस मंथ ऑन मंथ, कारण की यातनं आम्हाला खूप छान छान शिकायला मिळतं, आमच्या प्रेक्षकांना खूप नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. सो थँक्यू सो मच. थँक्यू. जायच्या आधी फक्त एकच सांगू इच्छितो, थोडासा वेगळा विषय आहे की कोविड बद्दल. आता ही तिसरी लाट येणार का नाही येणार, बरेच लोक हा प्रश्न विचारतात आणि कोविड तर एक आपला चर्चेचाच विषय झालेला आहे. सगळ्यांच्या दैनंदिन जीवनात कोविड इज प्लेइंग अ बिग रोल. बऱ्याच काही गोष्टी कोविड पिरियड मध्ये सगळ्यांना फेस करायला लागल्यात आणि हा जो प्रश्न आहे की तिसरी लाट येईल की नाही, तर माझं असं सगळ्या श्रोत्यांना सांगणं आहे की येईल किंवा नाही येईल त्याचा विचार करू नका. काय विचार करा की प्रिकॉशन्स, यू हॅव टू टेक युनिव्हर्सल प्रिकॉशन्स. म्हणजे घराच्या बाहेर पडला की मास्क घातल्याशिवाय बाहेर जायचं नाही. सेकंड, की जे डिस्टन्सिंग नक्कीच ठेवा तुम्ही आणि बोलताना चालताना मास्क लावून ठेवा. तिसरी गोष्ट की जिथं कुठं तुम्ही अवॉइड करू शकता गर्दीच्या ठिकाणी जाणं, तर ते नक्कीच अवॉइड करा. कुठल्या मॉलमध्ये जाणं किंवा एखादं मोठी पार्टीला तुम्हाला बोलवलंय तर जा. आता आपल्याला जाणं तर भाग असतं, नाही तर त्या माणसाला वाईट वाटेल, पण गेला तर तिथं मास्क घाला किंवा तुम्ही जेवताना खाताना थोडंसं लांब उभं राहून जेवण घेऊन मग मास्क घाला. तर तिसरी लाट आली नाही आली तरी काय होणार आहे, म्हणजे आर दिस प्रिकॉशन्स गोइंग टू चेंज? दे आर नॉट गोइंग टू चेंज. त्यामुळे यू जस्ट कॅरी ऑन द वे यू आर. आणि हे कोविड आता एक आपल्या जीवनातला एक भाग असाच समजा तुम्ही. आणि 2 महिन्यांनी 6 महिन्यांनी पण कोविड कुठंच जाणार नाहीये. तर इंटेन्सिटी विल रिड्यूस, कोविडचं प्रमाण कमी होईल, पण अजूनही माझ्या मते माझा स्वतःचा अंदाज आहे की 1 वर्ष तरी लागेल की पूर्णपणे इरॅडिकेट होईल. जसं आता पोलिओ व्हायरस हा पूर्ण नाहीये, पोलिओ होत नाही, पण असा कोरोना व्हायरस जाईल का? जाईल, पण 1 वर्ष तरी अजून लागेल. त्यामुळे फॉर 1 year तिसरी लाट, चौथी लाट हे तुम्ही डोक्यातून विचार काढा. सगळे प्रिकॉशन्स फॉलो करा. जिथं जरुरी आहे तिथंच जा, मास्क घालून जा, सॅनिटाईज करा आणि लस नक्की घ्या. बऱ्याच लोकांना वाटतं की नको बाबा लस घेतल्याने त्रास होईल. बिलकुल नाही. मला हार्ट अटॅक येऊन गेलाय, मला किडनीचा प्रॉब्लेम आहे, मी ब्लड थिनरच्या गोळ्या घेते, घेऊ का लस? तर मी नक्की तुम्हाला ठामपणे सांगतो की लस घ्या.
लस घेण्यात काहीच भीती बाळगू नका, बिकॉज दॅट इज व्हॉट इज गोइंग टू सेव्ह अस इफ ॲट ऑल हे 3री लाटमधून 4थ्या लाटमधून. लस घ्यायला वेळ घालू नका, कुठली मिळेल ती घ्या. कोविशिल्ड घ्या, कोवॅक्सिन घ्या, फायझर घ्या, स्पुटनिक घ्या, पण घ्या. सो दॅट इज विथ दॅट मेसेज आजच्या ह्या कार्यक्रमाला आपण विराम देऊया. मी परत एकदा हिलिओस या ऑर्गनायझेशनचं धन्यवाद मानतो. खास करून सौरभ, तुम्ही खूप चांगल्या रीतीने हा कार्यक्रम घडून आणला, त्याचबद्दल रुपल मॅडम, आय विश टू थँक हर ऑल्सो. संचेती हॉस्पिटलचे राहुल चोबे हेही नेहमी या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद देतात. थँक्यू राहुल. आणि ऑर्थो टीव्हीचे अशोक श्याम, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम पण आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर दाखवू शकतो, वेगवेगळ्या सोशल मीडियावर. सो डॉक्टर अशोक, तुमचेही धन्यवाद. And I look forward to seeing all of you on the last Sunday of next month. Till then, Dr. Saurabh, Rahul, Rupal ma'am, thank you very much. Ashok, thank you. See you again. Thank you so much, sir. Thank you, Thank sir. you all the viewers for joining us today. We will keep coming back. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या टॉपिकवर बोलण्यासाठी आपण पराग सरांचा वेळ नक्की घेणार आहोत दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी. आणि त्यांना तुम्हाला जे काही प्रश्न असाल थ्रू द मंथ ऑल्सो तुम्ही आम्हाला पाठवत राहू शकता, जेणेकरून पुढच्या महिन्याचा टॉपिक काय असावा हे त्यातनं आम्ही चूज करू शकतो. सो नक्की तुमचे प्रश्न आमच्या फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर, युट्यूबवर तुमचे प्रश्न पाठवत राहा. आणि नक्कीच आम्ही पुढच्या महिन्यामध्ये पराग सरांचा परत एकदा वेळ घेऊन तुमच्यावर संवाद साधायला येऊया. थँक्यू सो मच.